नमस्कार मित्रांनो, विदर्भ ॲसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नुकतंच प्रकाशित झालेलं ऑक्टोबर महिन्याचं कौटिल्य मासिक. या कौटिल्य मासिकामध्ये कोणकोणते महत्त्वाचे कंटेंट आपल्याला दिले आहेत ते आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे MPSC 2025 राज्यसेवेची जी तयारी करणारे आपले विद्यार्थी मित्र असतील त्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असं आपलं हे मासिक आहे, जे की नुकतंच प्रकाशित झालं आहे ऑक्टोबर महिन्याचं. आणि याच्यामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या सर्व घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण अगोदर यामध्ये पाहणार आहोत राजकीय घडामोडी. यामधल्या काही महत्त्वाच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत, महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरती. आता हे पाहण्याच्या तानाच आपण बघणार याच्यामधले काय काय कंटेंट आहे, राजकीय घडामोडीमध्ये आपल्याला काय काय दिलं आहे ते आपल्याला एकदा बघून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक एक त्याच्यावरती कंटेंटवरती चर्चा करणार आहोत. या अनुषंगाने आपल्याला हे जे मासिक आहे फारच उपयुक्त राहणार आहे सगळ्यांसाठी, जर आपण डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्ननी तयारी करणारे असाल तर. बघू याच्यामध्ये काय काय आपल्याला दिलेलं आहे. डिजिटल कृषी मिशन, जे की नुकतंच फार चर्चेत होतं आणि याच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निधीची वाटप करण्यात आलं आहे आणि 2800 कोटी रुपयाचा निधी याच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने हे डिजिटल मिशन जे आहे, कृषी मिशन, फार चर्चेत आहे. त्यानंतर आपल्याला इथेनॉल निर्मितीवरती या ठिकाणी आपल्याला टॉपिक कव्हर केलेला आहे. त्यानंतर ॲग्रीशोर फंड आणि कृषी गुंतवणूक पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जनजातीय उत्तम ग्राम अभियान, याला PM जुगा म्हणतात, हे नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे. श्री विजयपुरम, या ठिकाणी आपण आता अंदमान निकोबारला वगैरे विजयपुरम म्हणणार आहोत. त्यानंतर सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. दूरसंचार डिजिटल भारत निधीचं प्रशासन आणि नियम अशा प्रकारचा एक कायदा पारित करण्यात आला 2024. त्यानंतर इंडियन सेमीकंडक्टर मिशन, हे फार महत्त्वाचं आहे. सेमीकंडक्टरसाठी आपण खूप सारे प्रयत्न करतो, कारण आता आपल्याला डिजिटली जर पुढे जायचं म्हटल्यावर तर आपल्याला सेमीकंडक्टरची फार महत्त्वाची गरज या ठिकाणी असेल. त्यानंतर पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण सुद्धा राजस्थान सरकारने मंजूर केलेलं आहे. पोलीस दलामध्ये 33% आरक्षण असेल. त्यानंतर बंडखोर गटासाठी केंद्र आणि त्रिपुरा सरकारचा या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे. पोलाद उत्पादनामध्ये ज्या आपल्या कोर इंडस्ट्रीज आहे, कोर इंडस्ट्रीज पैकी एक पोलाद उत्पादन आहे आपलं, तर त्यापैकी आपल्याला यामध्ये चढउतार पाहायला भेटणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही 5 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्या संदर्भात आपण बघणार आहोत. त्यानंतर हेल्थ डायनॉमिक्स ऑफ इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड ह्युमन रिसोर्स 2022चा अहवाल आलेला आहे. हा अहवाल सुद्धा आपल्याला यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर समुद्री राज्य विकास परिषद ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे एक आहे की महिन्याभरामधले आपण करंट अफेअर्स कोणकोणते केले पाहिजेत यावरती सुद्धा फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नुकताच जर UPSC 2024चा आपण जर प्रश्न पेपर बघितला, 2024 मुख्यचा पेपर जर आपण अनालिसिस केलेला असेल मुख्य, तर यामध्ये आपल्याला दिसून येतं करंट अफेअर बेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पॉलिटीचे तर सरळ सरळ प्रश्न हे करंट अफेअरच्या बेसिसवरतीच विचारण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे सर्व प्रश्न कव्हर करणं गरजेचं आहे. तर मग सुरुवात करूया. आपण बघूया आपलं पहिलं डिजिटल कृषी मिशन काय आहे आणि त्याचे फायदे नेमके काय म्हणता येईल आपल्याला, त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया याच्यावरती. डिजिटल कृषी मिशन, जे की नुकतंच चर्चेत असण्याचं कारण असं की आपल्याला बघितलं की निधीचा वाटप याच्यासाठी करण्यात आला. 2800 कोटी रुपये निधी वाढवून देण्यात आलेला आहे. मग ह्या सुरुवात करण्या अगोदर आपण बघूया, कारण कसं आहे की एखादा प्रश्न जर बघायचा, आपण जर टॉपिक बघायचा म्हटलं तर त्याचा एक प्रश्नांच्या अँगलनी आपण त्याला बघितलं पाहिजे की नेमका प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो. तर याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की डिजिटल कृषी मिशनवरती 2 प्रश्न देण्यात आलेले आपल्याला या कौटिल्य मासिकामध्ये. हे प्रश्न आपण एकदा लिहून पण पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये चर्चा पण करूया आपण काय करता येईल आपल्याला. तर हे तुम्हाला लिहून बघायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पाठवू शकता किंवा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती सुद्धा आपण पाठवू शकता. आपण लवकरच एक इनिशिएटिव्ह सुरू करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण डेलीमध्ये काहीतरी आन्सर रायटिंगच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. आन्सर रायटिंग एकदम बेसिक पासून असेल, नवीन आपण तयारी करणारे असाल सर्व विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा इनिशिएटिव्ह असेल. युट्यूबच्या माध्यमातून आपण त्या माध्यमातून एक इनिशिएटिव्ह सुरू करूया. त्याच्यामध्ये डेली 2 प्रश्न आपल्याला डिस्कस करून लिहिता कशा पद्धतीने येईल, कशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे, त्यामध्ये इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे, बॉडी कशी असली पाहिजे, त्यानंतर त्याचं निष्कर्ष कसा असला पाहिजे, कॉन्क्लुजन कसं असलं पाहिजे, यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपण प्रश्न बघूया या डिजिटल कृषी मिशनाच्या संदर्भामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. पहिलाच प्रश्न होता याच्यामध्ये, डिजिटल कृषी मिशनचे 3 प्रमुख घटक कोणते आहेत आणि त्याचे कार्य आणि शेतकऱ्यांसाठीचे संभाव्य फायदे काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायला सांगण्यात आलेलं फार महत्त्वाचं आहे. 3 स्तंभ आहेत, त्याचे 3 बेस या ठिकाणी आहेत. हे 3 बेस कोणते आहेत आपल्याला
लेक्चर बघत असताना बघून ठेवायचा, कोणते बेस महत्वाचे आहेत, घटक कोणते आहेत त्याचे 3 प्रमुख, त्याच्यानंतर संभाव्य फायदे कोणते आहेत, शेतकऱ्यांना कोणते फायदे होईल, महत्वाचं आपल्याला बघायचं आहे. आता हा जो काही डिजिटल कृषी मिशन आहे हे टेक्नॉलॉजीशी संबंधित असं मिशन आहे. मग सायन्स टेक मध्ये आपल्याला अभ्यासावं लागणार आहे, GS3 मध्ये आपल्याला सायन्स टेक मध्ये चर्चा करावी लागणार आहे की सायन्स टेकच्या संदर्भामध्ये मग तंत्रज्ञान आपण कोणतं बघायचं की ज्या तंत्रज्ञानाचा आपल्या सामान्य माणसांना त्याचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये आपल्या शेतकरी सुद्धा आला, मग या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल. आपण जर त्यांना डिजिटली कुठेतरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो तर त्यांच्या कृषीसाठी कुठे त्याचा उपयोग होईल हे आपल्याला पाहायचं आहे, त्याचे फायदे काय होतील हे आपल्याला बघावे लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला बघता येईल याच्यामध्ये दुसरा प्रश्न, डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकरी नोंदणी करण्याला केली जाणार आहे. त्यानंतर कृषी निर्यात समर्थन प्रणाली, कृषी निर्णय समर्थन प्रणाली, निर्यात नाही निर्णय समर्थन प्रणाली, अशा प्रकारे भारतीय कृषी क्षेत्रात बदल घडवून आणू शकतात. कोणत्या पद्धतीने भारतीय कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणता येईल. आता महत्वाची एक गोष्ट म्हणता येईल आपल्याला की शेतीमधली सध्या खूप मोठे अरिष्ट चाललेली आहेत, खूप मोठे अरिष्ट सध्या शेतीमध्ये चालले आहेत. त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी एक बघू शकतो, एक इमेज या ठिकाणी AI ची इमेज, किंवा ते शेतीला कशा रीतीने या ठिकाणी टेक्नॉलॉजीने कनेक्ट केलेला आहे बघा. ड्रोन या ठिकाणी आपल्या सॅटेलाइटला कनेक्ट केलेली आपली शेती ही जर आपल्या अमेरिकेसारख्या शेतकऱ्यांसारखी शेती जर आपली बनत असेल, जर आपण शेतीला आपल्या तंत्रज्ञानाची जोड देऊ तर आपले नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न त्यासोबत वाढणार आहे. महत्वाची एक गोष्ट आहे की आपला शेतकरी उत्पादन सुद्धा घेतो आणि उत्पन्न सुद्धा मिळवत आहे, परंतु आपल्याला आणखी प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. प्रोडक्टिव्हिटी जर वाढवायची म्हटलं तर त्यासाठी हे आवश्यक आहे आणि त्याला स्मार्ट वर्क करता यायला पाहिजे. मग त्यानंतर एक गोष्ट म्हणता येईल आपल्याला की आपला जो शेतकरी आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी ऑलरेडी जास्त आहे, करता येतो, प्रोडक्शन सुद्धा जास्त करतोय, परंतु त्याला कुठेतरी लागत जास्त लागताय, इनपुट जास्त लागताय, त्याच्यामुळे त्याचा इनपुट खर्च वाढला की याचा अर्थ तो कुठेतरी त्याला आपल्याला सक्षमीकरण होण्यास अडचण निर्माण होत आहे. म्हणून जर तंत्रज्ञानाची आपण जोड दिली तर त्याला इनपुटचा खर्च कमी येईल, त्याला जो काही लागत लागते ती कमी येईल. त्यामुळे आपण तंत्रज्ञान मॅक्झिमम प्रमाणात देऊया. म्हणजे त्याला ट्रॅक्टर जरी असेल तरी त्याला AIच्या आधारे तो ट्रॅक्टर चालवता यायला पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याला शेती करता यायला पाहिजे, ड्रोननी त्याला फवारणी करता यायला पाहिजे, स्प्रे करता यायला पाहिजे या ठिकाणी, त्याला टॅबलेटचा सुद्धा यूज करता यायला पाहिजे. हे सगळं आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. तर आपल्याला हे सर्वात महत्वाचं म्हणता येईल. डिजिटल कृषी मिशनचा महत्वाचा हेतू काय, तर यामध्ये आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करणं, पायाभूत सुविधा सर्वात महत्वाचं आहे. जर या देशाचा विकासच जर करायचा म्हटलं तर त्यासाठी पायाभूत सुविधा उभारणं हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी असेल. मग त्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा, मग आपल्याला जसं आपण इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करतो तशाच रीतीने आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक राहील. या अनुषंगाने आपल्याला बघूया की या योजनेमध्ये किंवा या डिजिटल मिशन मध्ये आपण नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे त्यावरती आपल्याला चर्चा करता येणार आहे. चर्चेत असण्याचं कारण फारच सुंदर आपल्याला या ठिकाणी आपल्या मॅगझिन मध्ये देण्यात आलेलं आहे की चर्चेत का असण्याचं कारण काय आहे प्रकरण. तर यामध्ये आपल्याला दिसून येतं केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी म्हणजे त्यावेळी आपल्याला दिसून येतं की 2817 कोटी रुपयांचे डिजिटल कृषी मिशनसाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणं, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आपल्याला निर्माण करायच्या आहे. या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी 2817 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. आता एक जर बघितलं आपण, ही जी योजना आहे ही योजना 2021-22 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. 2021-22 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, परंतु आपल्याला दिसून येतं आपल्याकडे कोविड होता आणि कोविडच्या काळामध्येच ही योजना सुरू केली. कोविड-19 चाललेलं, या कोविड-19 मध्ये बराचसा पैसा आपल्या शासनाचा या ठिकाणी खर्च झाला, शासनाजवळ संसाधनं उरली नाही. महत्वाचं आपल्याला याला जर इम्प्लिमेंटेशन करायचं म्हटलं, अंमलबजावणी करायची म्हटलं तर आपल्याला संसाधनांची आवश्यकता आहे. संसाधनं आपल्याकडे उरली नाही कारण की सगळा खर्च हा आपला झाला इकडे कोविडमध्ये. मग कोविडमध्ये खर्च झाल्या कारणाने हे जे काय आपलं डिजिटल मिशन होतं हे बासनात बांधून गुंडाळलं गेलं, त्या ठिकाणी मागेच पडून गेलं आणि एका ठिकाणी तो पैसा आपल्याला इकडे कोविडमध्ये खर्च करावा लागला किंवा त्यामध्ये काही कारणास्तव आपण करू शकलो नाही. तर या अनुषंगाने आपल्याला हा निधी फार पुरेसा निधी म्हणावा लागेल की 2817 कोटी रुपये निधी या ठिकाणी देण्यात आलेला या डिजिटल मिशनसाठी. मग त्यानंतर आपल्याला दिसून येतं की
उद्देश काय याचा, तर कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सार्वजनिक क्षेत्र सुविधा निर्माण करणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं. कालावधी किती असणार याचा, तर 2 वर्षासाठी हा निधी आपल्याला दिलेला आहे, किंवा हे मिशन जे आहे तर आपल्याला 2 वर्षासाठी दिसून येतं. 2 वर्षापर्यंत. मग 2 वर्ष कोणते आहेत ते, 2025 आणि 2026 या वर्षांसाठी हा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा रीतीने हा महत्वाचा एक निधी आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि महत्वाचं मिशन आपल्याला दिसून येतं डिजिटल कृषी मिशन. या संदर्भात आपल्याला काय दिसतं, डिजिटल ऍग्रिकल्चर मिशन युझिंग टेक्नॉलॉजी फॉर इम्प्रूव्हिंग फार्मर्स लाईव्ह या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग 2 फाउंडेशन पिलर्स या ठिकाणी दिसतात, ऍग्रिकल्चर स्टेक्स आणि या ठिकाणी ऍग्रिकल्चर सपोर्ट सिस्टीम आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर पुढे बघूया आपण याचे 3 स्तंभ काय आहेत. मग या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की 3 स्तंभ कोणते आहेत किंवा 3 घटक कोणते आहेत. 3 घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिला तर घटक यामध्ये ऍग्रिस्टॅक निर्माण करण्यात आलेला आहे. त्या ऍग्रिस्टॅकच्या माध्यमातून काय की 3 गोष्टी यामध्ये महत्वाच्या असतील. एक तर शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी केली जाणार आहे, शेतकरी नोंदणी. त्यानंतर भौगोलिक संदर्भित गाव नकाशे या ठिकाणी तयार केले जाणार आहे. त्यानंतर आपल्याला म्हणतात पिकाची लागवड. आता सध्या जर आपण कृषी भागातले असाल तर आपल्याला लक्षात येईल, किंवा ग्रामीण भागातले असाल तर आपल्याला लक्षात येतं की आता नुकतंच पीक पेरा ई नोंदणी चालू आहे. पीक पेरा या ठिकाणी हा ई नोंदणी याची केली जाते. आता ही ई नोंदणी करत असताना आपल्याला ही का आवश्यक आहे, ई पीक पेराची पाहणी करणं किंवा ई पीक पेरा नोंदणी करणं, हे याच्यासाठी की आपण विमा काढण्यासाठी आपल्याला हे आवश्यक असतं. जर आपल्याकडे हे नसेल तर या ठिकाणी विमा आपल्याला मिळू शकत नाही. अशा काही अडचणी शेतकऱ्यांच्या नुकत्याच चाललेल्या आहेत. ह्या काही गोष्टी आहेत. जर आपल्याला या गोष्टींची आवश्यकता का, कारण आपल्याला पारदर्शकता या ठिकाणी आणायची आहे. पारदर्शकता. दुसरी गोष्ट एक असेल, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या माध्यमातून आपण काय करू, शेतकरी नोंदणी का करावी, तर यासाठी आपल्याला पारदर्शकता आवश्यक आणि दुसरी सुलभता आवश्यक असेल. की काय होतं की एखादा ट्रान्सपरन्सी सुद्धा आवश्यक आहे, त्यामध्ये जबाबदारी अकाउंटेबिलिटी सुद्धा आवश्यक आहे. जबाबदार शासन हे आपल्याला आवश्यक आहे. सुशासन निर्माण करणं आवश्यक आहे. मग या माध्यमातून आपण काय करू की शेतकऱ्यांना योग्य शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल. यासाठी जर प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी या ठिकाणी असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती शेतकऱ्याची असेल तर त्या ठिकाणी त्याला त्या सुविधांचा फायदा मिळेल, योजनांचा योग्यरित्या फायदा मिळू शकतो. त्यानंतर हे जर सगळा डेटा गव्हर्नमेंटकडे असला, शासनाकडे असला, तर या ठिकाणी धोरण निर्मितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण एक ठरेल. या ठिकाणी हे फायदा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल धोरण निर्मितीचा. धोरण निर्मिती करता येणार. त्यानंतर शासनाकडे स्पष्टता असेल हे आवश्यक असेल. कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात खरंच नुकसान झालेलं आहे हे शासनाला दिसून येईल, शासन या ठिकाणी स्पष्टता येणार. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला खरंच आवश्यकता आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर आपल्या शासनाला अंदाज लावता येईल. या ठिकाणी अंदाज सुद्धा म्हणता येईल आपल्याला, अंदाज की यावर्षी पीक शेतामध्ये आपल्या देशामध्ये ऍग्रिकल्चर प्रोडक्शन किती झालं याचा स्पष्टरित्या एक अंदाज लावता येणार. आणि या माध्यमातून पुढची धोरण निर्मितीसाठी आणखी या ठिकाणी शासनाला फायदा होणार. ह्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी याचे फायदे म्हणता येईल ऍग्रिस्टॅकचे. ऍग्रिस्टॅकमध्ये 3 गोष्टी असणार. महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी केली जाईल, भौगोलिक संदर्भित गावांचे नकाशे तयार केले जाणार. जर आपण बघितलं शेतकऱ्यांच्या नकाशांचं किंवा गावांच्या नकाशाचं खूप मोठी समस्या आपल्याकडे आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही कदाचित तहसीलदारांना आणि जे काही आपले SDOs आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा याच्यामध्ये चांगल्या रीतीने माहिती आहे की आपले नकाशे, शेत नकाशे या ठिकाणी नकाशे आपल्याला अजूनही तयार झालेले नाही आहेत. शेत नकाशे अजूनही शेताची मोजणी झालेली नाही आहेत. मोजणी न झाल्या कारणाने शेतकऱ्यांना रस्ते मिळाले नाही आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे रस्ते अडवलेले आहेत. अडवणूक करून या ठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक करून बऱ्याच शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान होते आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आपलं शेत कुठपर्यंत आहे, आपली बाउंड्री कुठपर्यंत आहे, हे या ठिकाणी होत आहे. आणि एकमेकांच्या शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. अतिक्रमण शेतकऱ्यांचं होते आहे.
अतिक्रमण ही खूप मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अतिक्रमण झाल्या कारणाने शेतकऱ्यांचा हक्काचं त्या ठिकाणी त्याचा माहिती नाही एरिया त्याला. त्याच्यानंतर अतिक्रमण झाल्या कारणाने रस्तेच असे बरेचसे आहेत की त्या ठिकाणी शिव म्हणत असतात, त्याला शिव म्हणत असतात. दोन गावांना जॉईन करणारे एक रस्ता असतो मधातून, त्याला शिव म्हणत असतात. त्या ठिकाणी इतर जे जाणारे आतमध्ये जाणारे शेतकरी असतील त्यांच्यासाठी जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी असतो, त्याला शिव म्हणत असतात. तर ह्या शिवाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ही शिव चोरली सुद्धा आली. मग त्या कारणाने समोर जाणाऱ्या शेतकऱ्यांना रस्ताच उपलब्ध नाहीये. त्याला जर संत्र्याची बागान लावायची असेल समोर जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्य रस्त्यापासून जोडलेली ही शिवरस्ता असतो. समजा आपण बघूया यामध्ये एक फार उदाहरण महत्वाचं आहे, एक वास्तव आहे म्हणून आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. हा जर मुख्य रस्ता असेल तर हे जर दोन गावं असतील, या ठिकाणी इकडे गाव आणि एक इकडे गाव, तर या ठिकाणी मधातली एक बाउंड्री असते. ही बाउंड्री या ठिकाणी जोडणारी असते. इकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा रस्ता आणि इकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा रस्ता. बरेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे रस्ते या ठिकाणी दडप केलेले आहेत किंवा हडप केलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि या कारणाने काय होतं की या रस्त्यांवरती अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण केलं. आता हे रस्ते अतिक्रमण केल्या कारणाने काय होत आहे की जर समजा या गावातल्या एखाद्या शेतकऱ्याला इकडे त्याच्या शेतात जायचं आहे, इकडे त्याचं शेत आहे, त्या शेतात जायचं म्हटल्यावर त्याला रस्ताच उपलब्ध नाहीये. मग आता तो कसा जाणार त्याच्या शेतामध्ये? जर त्याला या ठिकाणी काही लागवड करायची असेल, काही मोठं पीक जर लागवड करायची असेल तर यासाठी जायसाठी त्याला काहीच नाही उपलब्ध. इकडे सुद्धा तसंच होईल. तर या कारणाने शेतकऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी कुठेतरी कमी होते. जर आता या ठिकाणी एक गोष्ट झाली की शासनातर्फे जर मोजणी झाली या शिवाची, या रस्त्यांची, तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्या मिटणार. शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्या मिटल्या म्हणजे याचा अर्थ शेतकरी ऑटोमॅटिकली सक्षमीकरण त्याचं झालं, तो एम्पॉवर होऊन जाईल आणि त्याची स्वतःची प्रोडक्टिव्हिटी शेतातली मोठी वाढेल आणि त्याचं उत्पन्न इन्कम मोठ्या प्रमाणात वाढेल. आपल्याला शेतकरी असा निर्माण करायचा आहे की तो इन्कम टॅक्स भरू शकेल इतकं त्याला सक्षम आपल्याला बनवायचं आहे. कारण की आपल्याला इन्कम टॅक्स, आपल्याला जीडीपी किंवा आपलं इन्कम जे आहे हे इन्कम मॅक्झिमम प्रमाणात वाढवायचं आहे. आपल्या देशाचं आपल्याला जीडीपी मध्ये सुद्धा हिस्सा वाढवायचा आहे शेतकऱ्याचा, कृषीचा. जो कृषीचा हिस्सा आज रोजी 13% आहे फक्त, तो आपल्याला वाढवून त्या ठिकाणी किमान 20% तरी आणून ठेवायचं आहे. त्यासाठी हे सगळं आवश्यक असेल आपल्याला. जर आपण शेतकऱ्यांसाठी हे सगळं करू, डिजिटल मिशन जर घेऊ, तर तेव्हा कुठे आपला 20% अबाव या ठिकाणी कृषीचा हिस्सा तयार होऊ शकतो. मग या माध्यमातून जीडीपी मध्ये आपला हिस्सा वाढू शकतो आपल्या शेत्यांचा आणि अशा रीतीने आपण आपल्या देशाचा विकास साध्य करू. आपण म्हणतो की आपल्याला 2047 पर्यंत डेव्हलप नेशन व्हायचं आहे. तर त्यासाठी आपले जे काही तीनही घटक असतील, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, हे तीनही क्षेत्र अशा जबरदस्त रीतीने पुढे जायला पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी हेतूच आपला साध्य करता येईल आणि आपल्याला डेव्हलप नेशन या ठिकाणी होता येईल 2047 पर्यंत. हे आवश्यक असेल. तर या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. 3 आधारस्तंभ. त्यानंतर ही काही गोष्ट झाली शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक असेल. गावांचे नकाशे सुद्धा तयार होणं आवश्यक आहे. मग गावांचे नकाशे हे शिवासहित वगैरे सगळे तयार होतात. मग आता गावांच्या नकाशासोबतच काय होतं की बऱ्याच गावांच्या याच्यामध्ये घरांचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. काही गावखारी, गाव शेत त्याला पांढरी म्हणतात, ते पांढरी किंवा काही ठिकाणी खारी म्हणत असतात, गावखारी ते जोडलेलं असेल. त्या ठिकाणी सुद्धा काही अतिक्रमण झाले आहेत किंवा काहींना शेत त्या ठिकाणी शासनाचं काही गाव वस्ती असेल त्याच्यावरती काही शेतकऱ्यांनी शेतीचं हडप केलेले आपल्याला अशा काही गोष्टी दिसून येतात. ते स्पष्टता याच्यामध्ये असणं आवश्यक असेल. त्यानंतर आपल्याला दिसतं पीक लागवड नोंदणी. पीक लागवड नोंदणी याच्यामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे की आपल्या शेतकऱ्यांनी कोणती पीक लागवड केलेली आहे. पीक लागवड, मग याच्यामध्ये स्पष्टता आवश्यक आहे. मग जर या ठिकाणी लावलं असेल एखाद्या शेतकऱ्यांनी सोयाबीन जर या ठिकाणी लावलेलं असेल, तर आता जर या ठिकाणी आता याचं जर नुकसान झालं तर अशा वेळी काय करता येईल? शासनाकडे डेटा आवश्यक आहे. जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला याचा या ठिकाणी आपल्याला सोयी सुद्धा निर्माण झाली पाहिजे किंवा याचा या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा सुद्धा त्याला झाला पाहिजे किंवा त्याची मदत त्याला देता आली पाहिजे, आर्थिक मदत. मग नुकतीच आपण बघाल तर अनुदान नुकतं शेतीचं जमा होणं चालू आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणं चालू आहे. तर अशा रीतीने आपल्याला दिसतं की यांना पर्टिक्युलर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला ज्याचं खरंच नुकसान झालं त्याला आपल्याला देता येतं. सक्षम शेतकऱ्यांना देण्याची गरज राहणार नाही. तर जे शेतकरी खरंच आपल्याला नुकसान आहेत त्यांना आपल्याला हे सगळं देता येणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा एक स्तंभ दिसतो. याच्यामधला पुढचा स्तंभ जर आपण बघितला तर आपल्याला म्हणता येईल आधार की शेतकरी नोंदणी. मग हेच यामध्ये आपण बघितलं शेतकऱ्यांची नोंदणी. मग याच्यात काय येईल शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये? महत्वाचं, जशा रीतीनं आपले आधार कार्ड आहेत,
प्रत्येकांना आपण आधार दिलं, आधार कार्ड दिलं, तशाच रीतीनं प्रत्येक शेतकऱ्यांना वेगळी एक आयडेंटिटी असेल. यावरती काय असणार या शेतकऱ्यांचं, या ठिकाणी याचं शेतीचं या ठिकाणी क्षेत्र असेल, शेतकऱ्यांच्या शेतीचं क्षेत्र दिलेलं असेल. त्यानंतर त्याची गाव किंवा मौजे म्हणतात त्याला, कोणत्या मौजामध्ये आहेत ते या ठिकाणी दिलेलं असेल. त्यानंतर याच्यामध्ये काय असेल क्षेत्र, त्यानंतर याच्यात तो काय लागवड काय केलेली आहे हे त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती असेल. एकदा ओपन केलं ते कम्प्युटरवरती टाकलं की तो चिप दिली जाईल, त्याच्याकडे ते काही कार्ड दिलं जाईल, स्मार्ट कार्ड असेल ते स्मार्ट कार्ड दिलं, ते कम्प्युटरमध्ये टाकलं की शेतीचा संपूर्ण डेटा त्यांच्याकडे होऊन जाईल. मग त्यांच्याकडे गुरंढोरं किती आहेत या ठिकाणी जनावरांचं माहिती मिळेल, जनावरांची माहिती मिळेल, म्हणजे पशुधन काय आहे ही सुद्धा माहिती पडेल. मग त्याच्याकडे गाई किती आहे, म्हशी किती आहे, बकऱ्या किती आहेत हे सगळं माहिती पडेल, हे सगळं माहिती पडेल, कोंबड्या किती आहेत इथपासून सगळं माहिती पडेल. हे या ठिकाणी ओळखपत्र आपल्याला आवश्यक असेल, त्याला शेतकरी आयडी आपण म्हणूया, ते दिलं जाईल. त्यानंतर याच्यामध्ये काय असेल, जमिनीचे रेकॉर्ड्स तयार केले जातील. जमिनीचे रेकॉर्ड्स जे आपण याच्यामध्ये आता बघितलं की रेकॉर्ड, की त्याच्यामध्ये त्याची मोजणी कितपर्यंत झाली आहे किंवा त्याचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल फेरफार, फेरफार म्हणतात त्याला, तर काही ठिकाणी वेगळा शब्द असेल कदाचित. तर या ठिकाणी काय होतं की जर मी एक शेती घेतली, जर समजा हा एक ए नावाचा व्यक्ती आहे, ए नावाच्या व्यक्तीने 2001 मध्ये शेती खरेदी केली, त्यांनी बी नावाच्या व्यक्तीकडून ती शेती खरेदी केली. मग ए नावाच्या व्यक्तीने इकडे एक्सला विकली, एक्सला विकली तर त्या ठिकाणी याने एक्सनी परत त्या ठिकाणी झेडला विकली. मग हे जे काही माहिती असेल किंवा हे जो काही व्यवहार झालेला हा व्यवहार झालेला आपल्याला इत्थंभूत या ठिकाणी माहिती या कार्ड मध्ये असेल. त्यामध्ये आपल्याला दिसेल जमिनीचे रेकॉर्ड्स या ठिकाणी दिले जातील. त्यामध्ये काय काय आणखी लागवड, इतक्या वर्षापासून काय काय लागवड करण्यात आलेली आहे, खरेदी कुठून कुठपर्यंत झालेली आहे, ह्या सगळ्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. त्यानंतर ह्या फेरफारसाठी तर खूप मोठ्या समस्या चाललेल्या असतात. बऱ्याच ठिकाणी तलाठ्याकडे जात असतात, आमची फेरफार करून द्या, महिन्यापर्यंत फेरफारच होत नाही, अशा काही अडचणी चालतात. तर या गोष्टींसाठी आपल्याला सुशासन निर्माण होत नाही. मग काय होतं की एखादा शेतकरी असेल तर त्याला यासाठीच खूप मोठे दिवस घालवावे लागतात. सुशासन नसल्या कारणाने हा शेतकरी, आणि याला काय होतं की बऱ्याच ठिकाणी कार्यालयांची याला चक्कर काटावे लागतात, कार्यालयांमध्ये सातत्याने त्याला जावं लागतं. त्या कारणाने सुशासनामध्ये अडथळे निर्माण होतात. हे अडथळे निर्माण झाले की या ठिकाणी मग आर्थिकरित्या हा शेतकरी आपला मागारून जातो, असं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या कारणाने ह्या आपल्या अडचणी नको यायला, सुशासन व्यवस्थित व्हायला पाहिजे, सुशासन व्हायला पाहिजे, ह्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं आवश्यक असेल. त्यानंतर पिकाची माहिती आपण बघितली, लोकसंख्यात्मक तपशील सुद्धा या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर कुटुंबाची माहिती सुद्धा आणि योजनांचा लाभ, कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या योजनेचा लाभ किती वेळा घेतला हे सुद्धा इत्थंभूत माहिती या ठिकाणी भेटेल. म्हणजे कधी कधी बरेचदा काय होतं की काही शेतकरी, एकाच शेतकरी अनेक योजनांचा फायदा घेतो, अनेक योजनांचा परत फायदा घेतो. हे असं होतं की परत फायदा सुद्धा घेतला नाही पाहिजे त्यांनी. या अनुषंगाने आपल्याला तो डेटा आवश्यक आहे हे सगळं असण्यासाठी. त्यानंतर आपल्याला दिसून येतं की भौगोलिक संदर्भित गावांचे नकाशे या ठिकाणी तयार होणं गरजेचं आहे. हे नकाशे जमिनीच्या नोंदणीशी आणि भौगोलिक स्थानाशी जोडलेले असणार आहेत. मग याच्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी आपण एक सिस्टीम तयार केली आहे. ती सिस्टीम काय आहे तर कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ही कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. याला आपण म्हणतो कृषी DDS ची आपण निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. कृषी DDS बघूया. कृषी DDS काय? कृषी DDS एक व्यापक आणि भौगोलिक माहिती प्रणाली सिस्टीम आहे. त्या माध्यमातून जी पिके, मृदा, याच्यामध्ये पिके, मृदा, त्यानंतर हवामान, पाण्याचे स्त्रोत, त्यानंतर यासारख्या काही महत्वाचे जे दूरसंचार आपल्याला ज्या रिमोट सेन्सिंगच्या ज्या काही आधारित माहिती आहे ती एकत्रित केली जाणार. मग काय होतं की बरेचदा हे जर शेत असेल, हे शेत आहे, शेती रे बाबा लवकर, ओके, हे शेत आहे, हे एक शेत आहे, हा एक काही भाग आहे, हे काही भाग आहे. मग आता हा जो काही जमिनीचा भाग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बरेचदा काय होतं की या ठिकाणी याची सॉइल प्रोफाईल वेगळी असते, याची सॉइल प्रोफाईल वेगळी असते, अशा काही होतात, आणि याची सॉइल प्रोफाईल वेगळी असते. मग मृदेसाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की यांना कोणते घटक आवश्यक आहे. मग याच्यामध्ये घटक, मूलभूत घटक कोणते आवश्यक आहेत, मग त्यांची खतांची साठी या ठिकाणी आपल्याला रेकमेंडेशन करता येईल. जर एवढ्या शेतीच्या भागामध्ये जर आपल्याला
युरियाची जास्त गरज नसेल किंवा पोटॅशची जास्त गरज नसेल तर शेतकऱ्यांचा पोटॅशचा खर्च या ठिकाणी वाचेल. अनेक घटक जे खतं दिली जातात तो खतांचा खर्च या ठिकाणी वाचेल. अनावश्यक खतं देण्यासाठी या ठिकाणी वाचता येईल आपल्याला किंवा वाचता येईल, म्हणजे कृषीचा खर्च या ठिकाणी कमी केला जाणार. ह्या काही गोष्टी होतील. मग काही ठिकाणी काय होईल की या ठिकाणी दुसरा घटक आवश्यक आहे, मग त्या घटकासाठी रेकमेंडेशन या ठिकाणी केलं जाईल, म्हणजे सॉइल टेस्टिंग केल्यानंतर याच्या ठिकाणी आपल्याला यामध्ये काही माहिती मिळणार आहे. या आपल्या त्याला रिमोट सेन्सिंग वगैरे रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून हे सगळं कलेक्ट केलं जाणार आहे. जर एखादा अमरावतीचा भाग आहे, त्या ठिकाणी अमरावतीच्या भागामध्ये कोणती सॉइल आहे किंवा त्याच्या ठिकाणी कोणते घटक आवश्यक आहेत, एखादा पुण्यातला भाग आहे किंवा एखादा त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल नागपूरचा भाग आहे, त्या ठिकाणी कोणत्या घटकांची गरज आहे तेवढी घटक त्या ठिकाणी रेकमेंड केले जातील. त्यानंतर काही गोष्टी असं आहेत की शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असते. पाणी, मग पाण्याची आवश्यकता म्हटल्यावर विहीर पाहिजे. मग विहिरीसाठी कोणत्या ठिकाणी आपण विहीर केली पाहिजे, तर यासाठी कुठे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं म्हणजे खडक कोणता आहे. कारण की बरेचदा काय होतं की विहीर खोदली जाते, काळा दगड लागला की विहीर त्या ठिकाणी सोडून दिली जाते, मग त्या ठिकाणी उत्पादन किंवा त्या ठिकाणी खोलीकरण आपल्याला करता येत नाही, कुळीचं खोलीकरण करता येत नाही. त्या कारणाने बरेच शेतकऱ्यांच्या शेत्या या कोरडवाहू राहिलेल्या आहेत, त्यांच्या शेतीचं उत्पादनच मिळालेलं नाही. म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल की हे जर शेत असेल तर या ठिकाणी कोणत्या भागामध्ये तुम्हाला गोटा कमी आहे किंवा कोणत्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, पाणी आपल्याला शोधता येईल. पाणी या ठिकाणी बघता येईल रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून आपल्याला पाणी शोधता येणार आहे की कुठे पाणी जास्त आहे. तर त्या भागात जर या भागात पाणी जास्त असेल तर याच ठिकाणी आपल्याला विहीर करता येणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. बरेचदा काय होतं की शेतकरी चुकीच्या ठिकाणी विहीर खोदतो. शासन जरी अनुदान देत असेल विहिरींसाठी तरी सुद्धा हा चुकीच्या ठिकाणी विहीर खोदली की त्याचं पाणी लागलं नाही की तो विहीर त्या ठिकाणी सोडून देतो. अशा काही गोष्टी होतात. म्हणूनच आता नवीन आपल्याला सेन्सिटिव्ह या ठिकाणी आवश्यक असेल. दूरसंचार क्षेत्राच्या या माध्यमातून आपल्याला दिसून येतं दूरसंवेदन म्हणजेच आपलं रिमोट सेन्सिंग. शब्द इंग्लिशच वापरा, मराठी फार डेंजर आहे, यामध्ये काही शब्द मराठी डेंजर आहेत. परंतु आता नुकतंच आपल्याला अभिजात दर्जा सुद्धा मिळालाय, परंतु एवढे काही लेवलला आपण जाऊ शकत नाही. प्रयत्न आपण करायला पाहिजे, काय की सगळं होणार नाही. दूरसंचार त्याला आपण दूर संवेदन म्हणतो, रिमोट सेन्सिंग, दूरसंवेदन. तर ह्या काही गोष्टी आहेत की फार अवघड आहेत, तर त्या वापरायला अडचण जात असते बरेचदा. तर आपण थोडं इंग्लिश वापरलं तरी काही हरकत नाहीये. त्यानंतर पुढे म्हणता येईल आपल्याला की नियंत्रण या ठिकाणी दुष्काळापासून नियंत्रण करता येणार आहे. काही पिकांच्या लागवडीचे नमुने सुद्धा आपल्याला ओळखता येणार आहे. पीक विम्याचे दावे आपल्याला निपटारा करता येणार आहे. पीक विम्याच्या दाव्याच्या संदर्भात खूप मोठ्या समस्या चालल्या आहेत, आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला मृदा प्रोफाईल तयार करणं, नकाशे तयार करता येणार आहे. सुमारे साधारण 142 दशलक्ष हेक्टर कृषी क्षेत्रावर जमिनीची साधारण आपण सविस्तर मृदा प्रोफाईल सुद्धा नकाशे तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये एकाच 10,000 प्रमाणात तयार केलेले जातील. हे नकाशे एकाच 10,000 प्रमाणामध्ये तयार केले जाणार आहे. सध्या सुमारे 29 दशलक्ष हेक्टर जमिनीचा मृदा प्रोफाईल आपण तयार केलेला आहे. हा काही डेटा आहे, तो थोडा आपण तो कलेक्ट करून ठेवला पाहिजे. अनुषंगाने आपल्याला आन्सर मध्ये टाकायला थोडी उपयुक्त होतं आणि उपयोग होईल किंवा फायदेशीर राहतं. एक ऑथेंटिक डेटा राहत होतो आपल्याकडे. तर अशा काही गोष्टी असतील, हे काही मिशनचे 3 स्तंभ आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहेत. त्यानंतर पुढे बघूया आपण. तर हे आपण या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये याचं उत्तर लिहू शकतो, त्या पहिल्या प्रश्नामध्ये. त्यानंतर आपल्याला दिसतं डिजिटल सामान्य पीक अंदाज सर्वेक्षण काय. आता मग DGCES काय आहे नेमकं आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये डिजिटल सामान्य पीक अंदाज सर्वेक्षण उद्देश आहे याचा विद्यमान पीक उत्पादन अंदाज प्रणालीमध्ये मोठा सुधारणा करणं आणि डेटा अधिक अचूक मिळवणं. डेटा अचूक मिळवण्यासाठी काय होतं की आपली सोयीस्कर राहतं, त्या ठिकाणी सुशासन निर्माण होतं. त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होतो आणि आपल्याला फास्ट होतात, सगळ्या गोष्टी जलद होऊ शकतात. जलद होणं फार आवश्यक असतं. फायदे काय असतील याचे. योजना आणि सेवांची कार्यदक्षता वाढवणं या ठिकाणी असेल. मग आता आपल्याला या ठिकाणी फोटोमध्ये दिसून येते, सकाळचा एक न्यूजपेपर मध्ये आपण हा एक हे घेतलेला आहे फोटो. तर या ठिकाणी जिल्हाधिकारी दिसतात आणि या ठिकाणी आपल्याला दिसतात काही शेतकरी. हे शेतकरी निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. कशासाठी आले? कारण यांना काही समस्या आहेत. समस्या, मग या समस्या निर्माण झाल्या की अशा रीतीने शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं लागतं नेहमी. आता ह्या शेतकऱ्यांना सगळे कामधंदे टाकून शेतकरी जिथले या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे यावं लागलं. त्यांचं या ठिकाणी काय झालं, सगळ्यात महत्वाचं यांचा वेळ गेला. आपल्या शेतकऱ्यांचा वेळ गेला. त्यासोबतच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. जशा रीतीने शेतकऱ्यांना
वेळ त्या ठिकाणी एक दिवस पाळून यावं लागलं, त्याला महत्वाची कामं सोडून द्यावी लागली त्यांना, आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे यावं लागलं. या काय गोष्टी आहेत. आणि यामुळे काय होतं की आर्थिक नुकसान होतं. आर्थिक नुकसान झालं की मग तेव्हा आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की PM किसान सारख्या योजना सुरू कराव्या लागतात. मग हा काही गोष्टी दिसून येतात. मग तिकडे आपल्या लाडकी बहीण सुरू करावी लागते. लाडकी बहीण सुरू करण्याची गरजच नेमकी आपल्याला का पडावी. आपली लाडकी बहीण इतकी सक्षम असावी की तिला कोणत्याही भावाचे पैशांची सुद्धा गरज पडता कामा नये, इतकी सक्षम ती असली पाहिजे. ज्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचं प्रोडक्शन किंवा त्याचं इन्कम वाढवणं फार गरजेचं राहील. तर या अनुषंगाने आपल्याला ही टेक्नॉलॉजी जोडणं गरजेचं राहील. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जोडणार आहोत. एक्झाम्पल आपल्याला दिसून येतं कागद विरहित किमान समर्थन किंमत वगैरे जे आहेत MSP, कागद विरहित आपल्याला हे सगळं तयार करायचं आहे. MSP आपण जाहीर करत असतो. या MSP साठी हे सगळं सोयीस्कर राहणार आहे. त्यानंतर पीक विमा, क्रेडिट कार्ड लिंक पिंक, त्यामध्ये पीक कर्ज वगैरे आपल्याला मिळणार आहे. तसंच यामध्ये दिसून येतं खतांचा संतुलित वापर सुद्धा करता येणार आहे, आपल्याला सुनिश्चित करता येणार आहे या माध्यमातून. आणि जर खतांचा वापर आपण सोयीस्करित्या केला तर शेतकऱ्यांचा सुद्धा खर्च वाचतो आणि त्यासोबतच सरकारचा सुद्धा खर्च वाचतो, कारण की त्या खतांवरती सरकारला सुद्धा अनुदान द्यावं लागतं. हे अनुदान सरकारला द्यावं लागतं आणि अनुदान दिल्या कारणाने सरकारचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात वाढते. आणि ही राजकोषीय तूट वाढली की मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती मोठ्या अडचणी येतात. महागाई वाढते मोठ्या प्रमाणात. ह्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि महागाई वाढली की मग काय होतं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पुढे बघूया डिजिटल कृषीचे फायदे. आपण बघितले डिजिटल कृषीचे फायदे काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचं डिजिटल कृषी झाल्याने काय होईल की आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी आपला शेतकरी सक्षमीकरण होणार आहे. शेतकरी सक्षमीकरण हे एक महत्वाचं म्हणता येईल. त्यानंतर काय होईल, स्पष्टता येणार आहे. स्पष्टता कशामध्ये, नियोजनामध्ये स्पष्टता येणार आहे. नोंदणी झाल्या कारणाने, नोंदणी जर होते आहे तर यामुळे काय होतं की यामध्ये आपल्याला म्हणता येईल की पारदर्शकता वाढेल. पारदर्शकता वाढली तर काय होईल, या ठिकाणी जबाबदार शासन निर्माण होईल. जबाबदार शासन निर्माण झालं हेच आपल्याला पाहिजे. जबाबदार शासन, ट्रान्सपरंट अकाउंटेबलच गव्हर्नमेंट आपल्याला पाहिजे. जर आपल्याला हे सगळं झालं तर आपण ऍड माध्यमातून काय करू शकू, सुशासन निर्माण होईल. सुशासन निर्माण झालं तर या ठिकाणी जबाबदार शासन निर्माण होतं, आपल्याला माहिती आहे. मग या माध्यमातून काय होईल तर आपण आपल्या शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण करू शकणार आहोत. मग सक्षमीकरण कोणतं होईल, या माध्यमातून आर्थिक तर होईलच, आर्थिक झालं म्हणजे त्याचं काय होईल, त्याचा जीवनाचा दर्जा या ठिकाणी वाढेल. जीवन दर्जा वाढेल. मग आपल्या संविधानाचे काय हेतू आहेत, DPSP मध्ये आपण तेच म्हणतो सगळ्यांना आपल्याला चांगल्या रीतीने जीवन जगता यायला पाहिजे. मग कल्याणकारी राज्य निर्माण करायचं. मग या माध्यमातून काय होईल, सुशासन जर आपल्याकडे आलं, जबाबदार शासन जर आपल्याकडे आलं तर आपण या ठिकाणी कल्याणकारी राज्य निर्माण करू शकणार आहोत. कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट आपल्याला निर्माण करायचं आहे. जर वेलफेअर स्टेट निर्माण करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असेल. कृषीला आपल्याला टेक्नॉलॉजीशी जोडणं आवश्यक असणार. मग ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, आपल्याला या अगोदर सुद्धा बघितलंय, या आधारित हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे. हा एक शेतकरी आणि कशा रीतीने तो सगळं करतो आहे टेक्नॉलॉजीच्या आधारे, मग हे सगळं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघूया. नुकतंच म्हणजे महत्वाची गोष्ट, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट की सागर सरांची इथिक्सची बॅच सुरू झालेली आहे. तर इथिक्सच्या बॅच साधारण आपल्याला 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झालेली आहे. या अनुषंगाने जास्त दिवस झाले नाही, लगेचच नुकतीच सुरू झालेली आहे. इंट्रोडक्शनच सध्या सुरू आहे या बॅचमध्ये, त्यामुळे आपण या बॅचला जॉईन करू शकता. जर आपण 2025च्या नुसार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जर तयारी करत असाल तर आपण सागर सरांची बॅच नक्कीच जॉईन करायला पाहिजे. या ठिकाणी पूर्व मुख्यची सगळी तयारी आपण करून घेत असतो. इंटिग्रेटेड बॅच सुद्धा आपली चाललेली आहे. त्या अनुषंगानं सागर सरांची इथिक्सची बॅच चाललेली, तर या इथिक्सच्या बॅचला नक्की आपण सगळ्यांनी जॉईन करायला पाहिजे.
पाहिजे, जे की सगळ्यात जास्त स्कोरिंग असा हा एक भाग असतो इथिक्सचा GS4 मध्ये. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा सामान्य अध्ययन 4 मध्ये आपल्याला एक पेपर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की खूप महत्वाचा एक भाग कव्हर करणार आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं की आपल्याला स्कोरिंग खूप जास्त होतं, म्हणून याच्यावरती जास्त हयगय आपल्याला करता येणार नाही. आणि सरांची बॅच लवकरच जॉईन करून टाका, जास्त दिवस झाले नाही. आणि अमरावतीमध्ये सध्या ऑफलाईन ही बॅच चाललेली आहे, तर आपण ही बॅच जॉईन करू शकता. सध्या चालली आहे अमरावतीमध्ये आणि यामध्ये कॉन्टॅक्ट वर आपण अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा बॅच जॉईन करू शकता किंवा इतर माहिती आपण घेऊ शकता जर आपल्या काही यामध्ये माहिती अडचणी असतील तर. त्यानंतर आपल्याला ग्रीन बुक नुकतंच आपलं प्रकाशित झालेलं आहे. ग्रीन बुक आपले सगळेच प्रकाशित झाले आहेत, ऑक्टोबर महिन्यापर्यंत प्रकाशित झालेला आहे. आता या ठिकाणी बाकी आहेत फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जर आपण संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, संयुक्त मुख्य पूर्वची तयारी करत असाल तर आपल्यासाठी ही ग्रीन बुक फार उपयुक्त राहील. जानेवारी महिन्यापासून सगळे ग्रीन बुक्स आपल्याला आपल्या ऍपवरती उपलब्ध आहेत. हे ऍपवरचे ग्रीन बुक्स आपण करू शकता, परचेस करू शकता. डिजिटल कॉपी सुद्धा परचेस करू, सॉफ्ट कॉपी सुद्धा परचेस करू शकता आणि हार्ड कॉपी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. शुल्क याचं 100 रुपयेच आहे फक्त. त्याच्यामध्ये काय असणार वैशिष्ट्य आपल्याला या कोर्समध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत 12 महिन्याच्या साधारण 12 चालू घडामोडी यामध्ये PDF स्वरूपात सुद्धा उपलब्ध असणार आहे. सर्व PDF डाउनलोड करून झेरॉक्स सुद्धा काढता येणार आहे. पण यापेक्षा महत्त्वाचं असेल की तुम्ही हार्ड कॉपी या ठिकाणी घेतली पाहिजे. हार्ड कॉपी फारच सुंदर या ठिकाणी आहे ती. त्यानंतर नोव्हेंबर 2024 आणि डिसेंबर 2024 या महिन्यात चालू घडामोडी कॉम्बो कोर्समध्ये सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. आपण कॉम्बो कोर्स सुद्धा परचेस करू शकता. त्यानंतर बघूया पुढे. पुढचा टॉपिक आहे आपल्या याच्यामध्ये इथेनॉल निर्मिती. फार महत्वाचा टॉपिक आहे इथेनॉल निर्मिती. पर्यावरणाच्या अनुषंगाने आपल्याला फारच महत्वाचं म्हणता येईल, कारण आता आपण टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करतो. इथेनॉल आपल्याला करायचं आहे या ठिकाणी 2026 पर्यंत आपलं टार्गेट असणार 20% एवढं आपल्याला इथेनॉल आपल्या पेट्रोलमध्ये मिश्रित करायचं आहे. पेट्रोलमध्ये मिश्रित करायचं आहे इथेनॉल, हे आपलं टार्गेट या ठिकाणी असेल. तर त्या अनुषंगानं आपल्याला जास्तीत जास्त इथेनॉलची आवश्यकता असणार आहे. तर हे इथेनॉल जर आपल्याला एवढं आवश्यक असेल तर जास्तीत जास्त प्रोडक्शन आपण या इथेनॉलचं केलं पाहिजे. मग इथेनॉल सध्या आपण कशापासून करतोय, तर इथेनॉल आपण सध्या निर्माण करतोय, आपण पुढे पाहणारच आहोत. सगळ्यात जास्त इथेनॉल आपण निर्माण करतो आपल्या इथे ऊसापासून. त्याच्यानंतर आपण निर्माण करतो मका, विदेशामध्ये मक्यापासून जास्त प्रमाणात केलं जातं. त्याच्यानंतर आपण आपल्या इथे करतो आपल्या तांदूळापासून, तांदूळ त्याला यापासून आपण या ठिकाणी भातापासून वगैरे आपण हे इथेनॉल निर्माण करतो. साधारण 80% इतकं इथेनॉल आपण या ऊसापासून तयार करतो. या संदर्भातच आपलं थोडं यामध्ये चर्चा करायची आहे. महत्वाचं आहे, व्हिडिओ थोडा शेवटपर्यंत बघा. महत्वाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला यामध्ये कव्हर होणार आहेत. तत्पूर्वी आपण बघूया प्रश्न या संदर्भात, म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ लक्षात येत जाणार आहे पुढे पुढे काय काय असणार आणि महत्वाचं काय असणार आहे याच्यामध्ये. प्रश्न बघूया. सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये पहिलाच प्रश्न याच्यामध्ये की भारताच्या इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाचा उद्देश काय आहे. इथेनॉल ब्लेंडिंग जे आपण इथेनॉल काढतो त्याच्यामध्ये याचा धोरणाचा उद्देश काय आहे. यामुळे देशाच्या पर्यावरणीय आणि आर्थिक स्थितीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, सविस्तर विश्लेषण करा. आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची आहे की कोणत्या याच्यामध्ये आपल्याला बदल अपेक्षित आहे, या स्थितीमध्ये आर्थिक स्थितीत कोणते बदल होणार आहे. त्यानंतर 2 आपल्याला दिसून येतं. दुसरा प्रश्न, इथेनॉल उत्पादनातील अडचणी व केंद्र सरकारच्या धोरणात्मक हस्तक्षेपावर चर्चा करा. साखर उद्योगाला या धोरणामुळे मिळणाऱ्या फायद्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. फायद्याचं विश्लेषण, साखर धोरणाच्या यामध्ये कारखान्यांना काय फायदा होतो. मग ह्या जो या ठिकाणी बघितलं आपण, हे चर्चेत असण्याचं कारण काय, इथेनॉल निर्मिती चर्चेत असण्याचं कारण हा दुसरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी चर्चेत असण्याचं कारण का, कारण की याच्यामध्ये एक दिसून येतं आपल्याला, हे चर्चेत यासाठी आहे की इथेनॉल निर्मितीवरती नुकताच बंधन आणलेलं होतं, बॅन करण्यात आलेलं होतं. हे बॅन करण्यात आल्याने काय झालं की इथेनॉलचं प्रोडक्शन कमी झालेलं होतं. इथेनॉलचं प्रोडक्शन कमी होण्यासाठी आता बॅन का करण्यात आलं, तर त्या संदर्भातलं आपण कारण बघणार आहोत. का बरं हे सगळं प्रतिबंध करण्यात आला होता इथेनॉल साखरेपासून किंवा त्याच्यामध्ये ऊसापासून. मग याच्यामध्ये आपल्याला मॉलेसिस, साखर जे आपण निर्माण करतो यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. मॉलेसिस वरतीच जायचं आपल्याला. महत्वाचा घटक आहे तो मॉलेसिस.
हे सगळ्यात अगोदर समजून घेतलं पाहिजे आपण मॉलिसिस आपलं काय आहे, हा सगळा कळीचा मुद्दा आहे मॉलिसिस. मग मॉलिसिसचे आपल्याला 3 भाग दिसून येतात. 3 भाग याच्यामध्ये आपल्याला ए मॉलिसिस, बी मॉलिसिस अँड सी असे काही 3 टप्पे आहेत या मॉलिसिसचे. 3 काही गोष्टी आहेत, 3 घटक आपल्याला दिसून येतात. तर आपण बघूया त्याच्या संदर्भात काय काय आहे. इथेनॉल निर्मिती चर्चेत असण्याचं कारण बघूया, काय काय म्हणताय डिटेलमध्ये बघूया. केंद्र सरकारने 6 डिसेंबर 2023 रोजी आदेशाद्वारे उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मॉलिसिस जे आता बघितलं ए बी अँड सी, या बी हेवी मॉलिसिस पासून जे काही इथेनॉल उत्पादन निर्माण होतं त्यावरती अचानक बंदी केली. काळ कोणता आहे? 6 डिसेंबर. लक्षात घ्या काळ आहे हा 6 डिसेंबरचा. 6 डिसेंबर 2023 म्हणजे आपल्या निवडणुका कधी झाल्या? निवडणुका आपल्या पार पडल्या मे 2024 मध्ये. लक्षात घेतलं पाहिजे आपण 2024 मध्ये निवडणुका पार पडल्या. बॅन कधी आणलं, प्रतिबंध कधी केला गेला यापासून, उसापासून आणि बी हेवी मॉलिसिस पासून बंद करण्याचं? तर हे 6 डिसेंबर 2023 पासून बंद करण्यात आलं किंवा थांबवण्यात आलं की चला हे बंद करा, इथेनॉल बनवू नका, तर तुम्ही काय बनवा, याच्यापासून फक्त आणि फक्त साखरच बनवायची. आता हे का बरं असं? कारण जर उसापासून आपण बनवतो इथेनॉल, उसापासून इथेनॉल तयार करतो, मग ही इथेनॉल तयार करत असताना साखर कारखान्यांना काय होतं की याच्यामध्ये बी मॉलिसिस पासून जास्त प्रमाणात हे तयार करतात. बी हेवी मॉलिसिस. या बी हेवी मॉलिसिस पासून हे साखर कारखानदार जे आहेत हे मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्माण करायचे आणि यांना साखरीपेक्षा जास्त उत्पादन किंवा उत्पन्न या ठिकाणी इथेनॉलचं मिळायचं. मग ते साखर उत्पादन करायचं, साखर उत्पादन कमी व्हायची, हे सगळं होत होतं. मग साखर उत्पादन कमी झाली म्हणजे याचा अर्थ साखरेचे भाव वाढणार, साखरेचे भाव वाढायला सुरुवात होणार. म्हणूनच सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती सांगितलं निवडणूक पुढे आहे, तुम्ही साखर उत्पादन या ठिकाणी जास्त करा. तुम्ही जर इथेनॉलच्या मागे जास्त लागले तर साखर उत्पादन कमी होईल. साखर उत्पादन जर कमी झालं तर साखरेचे भाव वाढणार. मग साखरेचे भाव वाढले म्हणजे याचा अर्थ सरकारला निवडणुकीमध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होणार. तर या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. सरकार कोणतेही असो त्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी चालत असतात. तर हे आपल्याला दिसून येतं. म्हणून आपल्याला बंदी आलेली होती आणि याला नुकतंच 29 ऑगस्ट 2024 रोजी केंद्राच्या निर्णयानुसार देशातील सर्व साखर कारखाने आणि त्याच्यामध्ये आसवानी प्रकल्पांना गळतीचं हंगामी साधारण 2024-25 मध्ये उसाचा रस, उसाचे पाक आणि बी हेवी मॉलिसिस, सी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीची मुभा देण्यात आली. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. याच्यामध्ये इथेनॉल निर्मिती बंद का केली? निवडणुकीच्या कारणाने. आणि या ठिकाणी इथेनॉल निर्मिती परत का सुरू केली? कारण निवडणुका झाल्यात, आता तुम्ही इथेनॉल निर्माण करा, साखर महाग झाली तरी चालेल, असे काही सरकारची धोरणं या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढे बघूया की या संदर्भात आपल्याला समजणं गरजेचं आहे की हे जे काही मॉलिसिस आपण म्हणतो, मॉलिसिस ए मॉलिसिस, बी मॉलिसिस अँड सी हेवी मॉलिसिस, अशा काही मॉलिसिसचे प्रकार आहेत. ते मॉलिसिस आपल्याला बघायचं आहे काय आहे. सगळ्यात अगोदर तर आपण प्रक्रिया समजून घेऊया की नेमकी प्रक्रिया कशी चालते इथेनॉल निर्मितीची किंवा साखर निर्मितीची. या सगळ्या प्रक्रिया आपण पाहणार आहोत. या अनुषंगाने बघा या ठिकाणी शुगर केन, हे सगळे ऊस आपल्याला दिसून येतात. ऊस फॅक्टरीमध्ये आला, कारखान्यामध्ये आला, ऊस कारखान्यामध्ये आला, यापासून ज्यूस तयार केलं गेलं, ज्यूस काढलं गेलं, त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केलं गेलं. त्याच्यानंतर काय झालं की ऊसाचा एका साईडला ज्यूस तयार झाला आणि एका साईडला या ठिकाणी त्याचा जो भुसा आहे हा भुसा तयार झाला. बघा हा भुसा तयार झाला दिसून येतो. मग या भुसापासून काय केलं जातं? भुसापासून एक तर एनर्जी निर्माण केली जाते, बॉयलरमध्ये टाकलं जातं, त्याला आणखी प्युअर केलं जातं. मग त्याच्यापासून आणखी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की हीट तयार केली जाते, हीट सुद्धा म्हणजे वाफ सुद्धा तयार केली जाते. त्यापासून कंपनीला, कारखान्यालाच त्या ठिकाणी फायदा होतो, त्याचा एनर्जी निर्माण होते, ऊर्जा याची
ऊर्जा निर्मिती केली जाते या सगळ्या ऊसाच्या रॉ मटेरियलची. रॉ मटेरियलची ऊर्जा निर्माण केली की तीच कारखान्याला उपयोगी ठरते. हे की झालं, स्टीम्स तयार केले जाते, वाफ तयार केली जाते, उष्णता तयार केली जाते, वाफ तयार केली जाते, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुद्धा केले जाते त्याच माध्यमातून. मग याचाच उपयोग झाला, ही ऊर्जा कारखान्यासाठी कामी आली कारखान्याला. मग विजेची जास्त गरज कारखान्याला राहणार ना, कारण की ऑटोमॅटिकली ते स्वतःच तयार करतायत. हे एक घटक झाला. आता दुसरा एक घटक आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, या ठिकाणी केन ज्यूस दिसून येतो. मग हे सगळं इथून सुरू होतं की आता हा जो काही ज्यूस तयार झाला, मग इथे सगळं तयार होतो मॉलिसिस. मॉलिसिस, आता हे मॉलिसिस काय आहे की जो उसाचा रस तयार झाला, हा जो काही रस तयार झाला, हा ज्यूस तयार झाला, याला एक गरम केलं जातं, तप्त बनवलं जातं. गरम करून त्याच्यातून एक काळा पदार्थ तयार होतो, काळा रंगाचा पदार्थ तयार होतो. तो एक डांबर सारखा काळा प्रकारचा रंग असतो त्याच्यातून. मग त्याच्यातून जो काळा रंगाचा मॉलिसिस तयार झाला, मग त्याच्यातून काय केलं जातं, क्रिस्टलाइज त्याला केलं जातं. आणि ते क्रिस्टलाइज जे बनतं त्याला साखर तिकडे एक वेगळी केली जाते आणि एक मॉलिसिस वेगळं केलं जातं. मग त्याच्यामध्ये बघूया की मॉलिसिस आपल्याला कसं दिसतं नेमकं. मॉलिसिस जे आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते हे मॉलिसिस. बघा या ठिकाणी काही गोष्टी आहेत. मॉलिसिस हे काळ्या रंगाचं मॉलिसिस, हे सगळं जे आहेत तर याच्यापासून एक साखर बनते. मग इकडे ब्राऊन शुगर आपल्याला माहिती आहे, ब्राऊन शुगर तयार होतं आणि इकडे काही साखरेचे आणखी पदार्थ हे तयार होतात. तर हे याच्यापासूनच पुढे हे जे काही मॉलिसिस आहे ना, ह्या मॉलिसिस पासूनच पुढे आपल्याला दिसून येतं त्या ठिकाणी इथेनॉल तयार झालेलं, जे बाय प्रोडक्ट आहे या आपल्या मॉलिसिसचं किंवा साखरेचं किंवा उत्साराचं, हे बाय प्रोडक्ट आपल्याला दिसून येतं तयार झालेलं. मग याच्यामध्ये काय होईल तर आपल्याला एक एक गोष्ट पाहता येईल. आता काय होईल, हे जे काही मॉलिसिस तयार झालं याचं फर्मेंटेशन झालं, फर्मेंटेशनहून एक कार्बन डायऑक्साईड बाहेर निघाला, ते सगळं झालं. मग डिस्टिलेशन होईल, याचं सेग्रिगेशन त्या ठिकाणी होईल. मग हे सगळं झालं की या ठिकाणी साखर एक वेगळ्या ठिकाणी काढली जाईल, साखर निघेल. या ठिकाणी डिस्टिलेशन वगैरे झालं की पुढे मग काय होतं की या ठिकाणी 2-3 घटक आणखी निघून जातात. मग या स्टेजवरती आपल्याला दिसून येतं की आपल्याला इथेनॉल इकडे तयार झालं, एनहायड्रस इथेनॉल या ठिकाणी तयार झालं. आणि दुसरा एक घटक याच्यातून निघाला व्हेनसेस. या ठिकाणी व्हेनस या ठिकाणी निघालं. तर हा जे व्हेनस हा जो प्रकार आहे, व्हेनस जो हा प्रकार आहे, हा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. खत म्हणून याचा वापर केला जातो आपल्या शेतामध्ये खत म्हणून वापर केला जातो. तुम्ही जर बघाल तर तुमच्या भागामध्ये जर काही टँकर्सनी काही वास, फार घाण वास येतो याचा सगळा, तर हे सगळं या ठिकाणी शेतात टाकलं जातं. हा एक बाय प्रोडक्ट तयार होतो आणि एक तयार होतो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, हाच आहे आपला इथेनॉल. इथेनॉल, हा इथेनॉल तयार झाला. तर ही सगळी प्रोसेस जे जायला 3 टप्प्यांमधून जाते. 3 टप्प्यांमधून वेगवेगळे घटक तयार झालेले आपल्याला दिसून येतात. तर ते आपण 3 टप्पे बघूया काय काय आहेत. मॉलिसिसचे 3 टप्पे किंवा 3 घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकतात, 3 स्टेजेस. मग बघूया एमॉलिसिस काय म्हणतं. एमॉलिसिस जे आहे हे फर्स्ट सिरप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सिरप कारण की ते औषधी सारखं सिरप वगैरे आहे, रस आहे, तो ज्यूस आहे. ज्यूस असल्या कारणाने त्याला फर्स्ट सिरप म्हणून ओळखलं जातं एमॉलिसिसला. मग त्याचं नंतर काय होतं की याचा उसाचा रस प्रथम उकळल्यानंतर तर तयार होतो तो सगळा. आणि जो काही उसाचा रस राहतो तो उकळला जातो. उकळला की तो काळपट होतो, सगळा डांबर सारखा काळा दिसतो आपण बघितला तसा. मग हे सगळं तयार झालं किंवा साखरेचं प्रमाण याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतं, कारण याच्यामध्ये एकदम थोडंसं पांढरुका वगैरे क्रिस्टलाइज बनवलं जातं. त्याला क्रिस्टलाइज बनवलं की क्रिस्टल त्याची साखर वेगळी निघून जाते आणि त्याचा एक वेगळा मॉलिसिस वेगळा निघून जातो. तर मॉलिसिस उरतो, मग त्याच्यामध्ये सर्वाधिक साखर याच्यामध्ये असते ए मॉलिसिस मध्ये. मग साखर इकडे निघाली की आणखी या ठिकाणी रॉ मटेरियल तयार होतं. मग रॉ मटेरियल पुढे बघूया काय काय आहे. ठिकाणी आणखी भेटतं आपल्याला शुगर केन. मग शुगर प्रोसेस या ठिकाणी झाली. शुगर प्रोसेस होऊन याचा रस वगैरे काढला की हा मॉलिसिस तयार केलं. याच्या ठिकाणी गरम ते गुळाची वगैरे ते आपल्याला माहिती असेल तर ताव्यामध्ये गरम केलं जातं किंवा त्या कढईमध्ये गरम केलं जातं गुळ, आणि त्याचा तो एकदम गाढा एक तयार केला जातो. तिथे सगळं ह्याच प्रकार आहे तो मॉलिसिस. त्या ठिकाणी आपल्याला डिस्टिलेशन होतं. डिस्टिलेशन होऊन याचं व्हायनस तयार होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं हे भुसा वगैरे हे सगळं. परंतु आता इथे बघूया बी मॉलिसिस पासून काय होतं. आता आपण कारखानदार जे साखर कारखानदार ए मॉलिसिस पासून साखर तयार केली यांनी. साखर तयार झाली. मग ही साखर
ठीक आहे तयार झाली, परंतु आता त्याच्यावर आणखी बाय प्रोडक्ट तयार झालं, दुसरी स्टेज तयार झाली, त्याला आणखी गरम केलं जातं, गरम करून मग त्याच्यातून काही बी मॉलिसिसचं एक स्टेज आहे ती, त्या बी मॉलिसिस मध्ये काय होतं की दुसऱ्यांदा उकळलं जातं याच्यामध्ये, मग याच्या साखरेचं प्रमाण 65% एवढं असतं, 65% एवढं प्रमाण हे बी मॉलिसिस मध्ये असतं. बी मॉलिसिस मध्ये, बी हेवी मॉलिसिस याला म्हणतात, बी हेवी मॉलिसिस मध्ये या ठिकाणी साखरेचं प्रमाण 65% असतं. मग 65% साखर, चव याची किंचित कडू असते, कडसट चव असते आणि त्याच्यामध्ये 1 टन हेवी मॉलिसिस पासून मिळू शकतं 350 लिटर इतकं इथेनॉल मिळू शकतं. आता इथे खरी गफलत होती. मग आपले जे कारखानदार होते हे काय करत होते की हे जे काही बी मॉलिसिस आहे करत होते, म्हणजे आता करतात बी मॉलिसिस, या बी मॉलिसिस पासून हे या ठिकाणी इथेनॉल तयार करायचे, इथेनॉल मोठ्या प्रमाणात तयार करायचे. मग आता इथे सुद्धा साखर निर्माण होऊ शकते, इथे सुद्धा साखर निर्माण होऊ शकते, कारण साखरेचं प्रमाण याच्यामध्ये 65% आहे आणि याच्यामध्ये तर फुल साखरच आहे, हे पहिलं स्टेज आहे, याच्यामध्ये साखर होते. मग यांनी ना या ए स्टेजला साखर तयार केली ना की मग हे दुसऱ्या स्टेजला साखर तयार करायचेच नाही, तर हे डायरेक्ट इथेनॉलच तयार करायचे. मग एक प्रकरण आपल्याला दिसून येते याच्यामध्ये की एमपी पूर्वी साखर उत्पादनामध्ये फर्स्ट होता, आता तो साखर उत्पादनामध्ये सेकंड आला आणि महाराष्ट्र याच्यामध्ये फर्स्ट नंबरवरती आलेला दिसून येतो आपल्याला. महाराष्ट्र फर्स्ट नंबरवरती आला आणि पूर्वी एमपी फर्स्ट नंबरवरती होता. मग आता हा जो एमपी आहे हा साखर उत्पादनामध्ये सेकंड नंबरला का गेला, कारण यांनी ह्या बी हेवी मॉलिसिस पासून या ठिकाणी इथेनॉल निर्माण करणं सुरू केलं, कारण इथेनॉल साखरेपेक्षा यांना जास्त परवडतं. म्हणूनच काय होतं, साखरेचं उत्पादन कमी होतं बऱ्याचदा आणि साखरेचे भाव तुम्हाला वाढताना या ठिकाणी दिसत असेल. त्याचं कारण हेच आहे की बी मॉलिसिस या ठिकाणी निर्माण केलं जात आहे, म्हणजे बी मॉलिसिस पासून या ठिकाणी इथेनॉल निर्माण केलं जात आहे मोठ्या प्रमाणावरती. हे इथेनॉल यांना जास्त प्रमाणात परवडतं, कारण या ठिकाणी या बी हेवी मॉलिसिस पासून 1 टन जर बी हेवी मॉलिसिस असेल, या 1 टन बी हेवी मॉलिसिस पासून 350 लिटर इतकं इथेनॉल तयार होऊ शकतं. इतकं ट्रिमेंडस हे सगळं असतं. त्यानंतर आपल्याला दिसून येतं सी मॉलिसिस. मग त्यानंतरची तिसरी स्टेज दिसून येते. तिसऱ्या स्टेजमध्ये आणखी त्याला गरम केलं जातं, उकळलं जातं आणि सी स्टेजमध्ये, सी हेवी मॉलिसिस स्टेजमध्ये काय प्रकार आपल्याला दिसून येतो, तर हे मॉलिसिस गडद आणि चिकट आणि कडू चव वगैरे असलेलं हे सगळं मॉलिसिस आहे. मग याच्यामध्ये काय होतं की ब्लॅक स्ट्रॅप मॉलिसिस असलेली, काही याला असंही म्हणतात, ब्लॅक स्ट्रॅप मॉलिसिस असं सुद्धा त्याला म्हणत असतात. मग हे सगळं तयार झालं की आता काय होतं, याच्यामध्ये सी हेवी मॉलिसिस मध्ये 50 ते 53% इतकं प्रमाण साखरेचं असतं. बी हेवी मॉलिसिस मध्ये किती, 65% असतं. सी हेवी मॉलिसिस मध्ये 50 ते 53% एवढं साखरेचं प्रमाण असतं. मग आता काय होतं, आतापर्यंत या एवढ्या याच्यापासनं आपल्याला दिसून येतं की इथेनॉलच तयार केलं जायचं. साखरेचं एवढं प्रमाण असताना हे साखर याच्यापासून मिळवत नाही, तर हे इथेनॉल मोठ्या प्रमाणात मिळवलं जातं. या कारणानं साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात, साखरेचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकले असते. उत्पादन जर कमी झालं तर भाव वाढणार, हे सगळं होईल ना. या कारणाने हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग आता म्हणूनच हे सगळी बंदी आणण्यात आलेली होती आणि ती बंदी आता उठवलेली आहे. आता आपण इथेनॉल निर्माण करू शकतो, कारण इथेनॉलची आपल्याला गरज फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण आत्ताच बघितलं की इथेनॉल आपल्याला 20% जे आपलं टार्गेट आहे आपल्याला अचीव करायचं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे फारच महत्वाचं असेल पर्यावरणासाठी. मग आता दिसून येतं आपल्याला की या जे काही पेट्रोल आपण वापरतो, पेट्रोल जे काही यूज करतो, या पेट्रोलमध्ये आपल्याला दिसून येतं CO2 मोठ्या प्रमाणात इमिजन होतो आणि CO2 इमिजन झाला की आपल्याला पर्यावरणाला घातक आहे. ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. ग्रीन हाऊस गॅसेस तयार असल्या कारणानं आपल्याला आता हे पेट्रोलचा यूज कमी करायचा आहे. पर्यावरण तर एक झालाच, पण दुसरी एक घटक आपल्याला दिसून येतं, आपले फॉरेक्स खूप मोठ्या प्रमाणात त्या क्रूड ऑइल वरती खर्च होतात. पेट्रोल, डिझेल याच्यावरती जे काही आपण क्रूड ऑइल बोलवतो, जे आपण त्याला कच्चा तेल म्हणतो, या कच्च्या तेलावरती मोठा आपला खर्च होऊन जातो. त्या कारणाने आपल्याला एक दोन्ही गोष्टींसाठी महत्वाचं आहे इथेनॉल वाढवणं. एक तर आपले फॉरेक्स खर्च होतात ते वाचून जातात, त्याच्यानंतर 20% कमी होऊन जाईल फॉरेक्स खर्च होणं. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं की पर्यावरणासाठी सुद्धा उपयुक्त राहतं हे सगळं. तर त्यानंतर हे सगळं आहे. पुढे बघूया भारताची इथेनॉल निर्मितीची क्षमता काय आहे, कशा रीतीने आपण हे इथेनॉल निर्माण करतो. इथेनॉलचा फॉर्म्युला लक्षात असू द्या, याच्यामध्ये C2H6O
और याच्यामध्ये आपल्याला CH3CH2OH असा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हा फॉर्म्युला अशा रीतीने तयार झालेला आहे इथेनॉलचा फॉर्म्युला. त्याचा अल्कोहोल असतं आपल्याला माहिती आहे, हे अल्कोहोल पासून तयार होतं. म्हणजे याला आपण जर पेटवलं तर ते पेटतं, म्हणून ते पेट्रोल मध्ये यूज होतं ना, पेट्रोल पेटतं त्याच्याच रीतीने इथेनॉल पण पेटवतं, त्याला एनर्जी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत उत्पादन क्षमता काय होती आपली, 1380 लिटर एवढी उत्पादन क्षमता डिसेंबर 2023 पर्यंत एवढी होती. मग कंपन्यांनी इथेनॉल खरेदी किती केलं 2023-24 मध्ये, तर 505 कोटी लिटर एवढं इथेनॉल आपल्यामध्ये कंपनीने उत्पादन किंवा खरेदी केलेलं आहे. 505 लिटर एवढे इथेनॉल हे सगळं होत आहे. त्यानंतर आहे पेट्रोल मधलं मिश्रणाचं प्रमाण काय सध्याचं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्याचं 15% येऊन पोहोचलेलं आहे. जर आपण पेट्रोल पंपवरती गेलं तर 15% म्हणतात, 15% येऊन पोहोचलेलं आहे, पण 13% आपल्याला सध्या दिसून येतं. 13.3% आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर म्हणता येईल आपल्याला 2025-26 पर्यंत आपल्याला करायचं टार्गेट अचीव आपलं 20% पर्यंत इथेनॉल आपल्याला मिश्रण करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला पुढे जर करायचं म्हटलं तर गाड्यांमध्ये सुद्धा काही बदल आपल्याला करावा लागणार आहे. बाईक्स तयार करायच्या म्हटलं किंवा कार्स तयार करायच्या म्हटलं त्या इंजिन्स मध्ये इथेनॉल सपोर्ट करेल असे इंजिन्स आपल्याला तयार करावे लागतील. मग त्यासाठी परत आणखी नवीन गोष्टी आल्यात. नंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या प्रमाणाची वर्षानुसार तुलना जर केली आपण 2013ला आपण किती करत होतो, 2013ला आपण 38 कोटी लिटर, 2013 38 कोटी लिटर एवढं इथेनॉल आपल्याकडे होतं, एवढं आपण उत्पादन करत होतो. परंतु आता 2023-24 मध्ये 505, 2024 मध्ये आपण 23-24 मध्ये आपण 505 कोटी लिटर एवढं उत्पादन करतो किंवा एवढं आपण कन्झ्युम करतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. इतका मोठ्या प्रमाणात आपण इथेनॉलचा वापर वाढवलेला आहे आणि वापर वाढवणं आपल्याला आवश्यक राहील. म्हणजे या अनुषंगाने आपले फॉरेक्स सुद्धा कमी खर्च होतील, विदेशी गंगाजळी कमी खर्च होईल, आपली डिपेंडन्सी कमी होईल पेट्रोलवरची. मध्यंतरी जर आपण बघितलं तर गल्फ कंट्री आता थोडी चिंतेत पडली आहे, कारण की बाकीच्या देशांनी सगळ्यांनी इथेनॉल वापरणं सुरू केलं आहे. आणि इथेनॉल जर वापरणं सुरू केलं तर गल्फ कंट्री मधले जे काही पेट्रोलियम एक्सपोर्टर्स असतील त्या एक्सपोर्टर्सला कुठेतरी त्या ठिकाणी चिंता वाढणार असेलच. त्या काही गोष्टी आहेत. आणि भारत सगळ्यात मोठा त्यामध्ये इम्पोर्टर आहे या क्रूड ऑइलचा. त्यानंतर बघूया आपण भारतात इथेनॉलचं उत्पादनाचं प्रमाण आणि दर काय, भारतात किती दर भेटतो. मग हे जे काही कारखानदार इथेनॉल निर्मितीवरती खूप जास्त फोकस करतात, साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल निर्माण करायचं म्हणतात आम्हाला, तर त्या अनुषंगाने आपल्याला बघता येईल साखर कारखान्यातून इथेनॉल उत्पादन किती होतं, तर 80% उत्पादन हे साखर कारखान्यातून होतं. मग याच्यामध्ये आपल्याला दिसतं बी हेवी मॉलिसेस पासून किती तयार करतो आपण, बी हेवी मॉलिसेस पासून आपण 60%, बी हेवी मॉलिसेस पासून आपण 60% इतकं इथेनॉल तयार करतो. एकूण साखरेच्या 60% एवढं आपण इथेनॉल निर्माण करतो. मग याच्यामध्ये दर काय आपल्याला 60.73 रुपये एवढा आपला दर या ठिकाणी असतो. 60.73 रुपये एवढा दर या इथेनॉलला असत असतो. म्हणजे आपल्याला दिसून येतं पेट्रोलचा दर काय, तिकडे पेट्रोलचा दर असतो 105 पर्यंत जाऊन पोहोचला आणि हे इथेनॉल आपल्याला दिसून येतं 60 रुपये लिटरचं. म्हणजे इथेनॉल स्वस्तच आहे एका अर्थाने, बऱ्याच प्रमाणात स्वस्त आहे आपल्याला दिसून येतं. जर हे रिफाईन वगैरे सगळं केलं तरी आपल्याला 80 रुपयापर्यंत पडेल. पेट्रोल 80 रुपयाचं होईल कदाचित, 80 रुपये. मग या ठिकाणी 80 रुपये कुठे आणि तुमचं इकडे 105 रुपये कुठे, म्हणजे आपल्याला खूप मोठा डिफरन्स आहे. आणि हे जर कमी झालं, जर इथेनॉल 100% तर आपल्याला इथेनॉल कमी वापरता येणार नाही, कारण की 100% इथेनॉल वापरणं पेट्रोल याच्यामध्ये गाड्यांमध्ये हे पूर्णतः अशक्य गोष्ट आहे. याच्यासाठी खूप आपल्याला चेंजेस करावे लागणार आहे, ते शक्यच नाही आहे. परंतु खूप मोठा आपण याच्यामध्ये खर्च कमी करू शकू. पेट्रोलचे सुद्धा भाव कुठेतरी कमी होऊ शकतील. पेट्रोलचे भाव कमी झाले म्हणजे याचा अर्थ महागाई कमी होईल. महागाई कमी झाली कारण की पेट्रोलचे जर भाव कमी झाले तर लॉजिस्टिक खर्च सरकारचा कुठेतरी कमी होतो. या अनुषंगाने हे महत्वाचं असेल. हे आपल्याला दिसून येतं. आपण पेट्रोल जे आहे, इथेनॉल जे आहे ते कशापासून तयार करतो, इथे आपल्याला दिसून येतो भात, त्यानंतर ऊस आणि हे इकडे मकई, याच्यामध्ये फर्मेंटेशन केलं जातं. याचं फर्मेंटेशन करून याचं इथेनॉल मिसळलं जातं आणि ब्लेंडिंग कसं केलं जातं, याचं इथेनॉल प्लस याच्यामध्ये गॅसोलिन हे मिक्स करून ब्लेंडिंग केलं जातं. ब्लेंडेड फ्यूल तयार केलं जातं, ब्लेंडेड फ्यूल. आणि हे इकडे इथेनॉल आपल्याला भेटत असतं. आपल्याला असं इथेनॉल ब्लेंडेड इथेनॉल असं म्हणतो आपण, तर ते अशा रीतीने ब्लेंडेड इथेनॉल म्हटलं जातं. परत एकदा बघूया ब्लेंडेड इथेनॉल काय, तर हे काही 3 घटकांपासून आपण इथेनॉल जर तयार केलं
कदाचित एकतर भातापासून किंवा एकतर ऊसापासून किंवा एकतर मक्यापासून हे जे काही तयार करू याचं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन झालं की याचं इथेनॉल बनतं. इथेनॉल बनलं की याच्यात गॅसोलिन आपण मिक्स करतो. गॅसोलिन मिक्स केलं की या ठिकाणी हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल या ठिकाणी तयार होतं. हे पेट्रोल आपण या ठिकाणी देतो. हे सगळं असं आहे. त्यानंतर आपण बघूया सी हेवी मॉलिसिस किंवा साखरेचा पाक किंवा साखर ऊसाच्या पासून रसापासून तयार किती करतो तर ते आपण 20% एवढं इथेनॉल तयार करतो. त्यानंतर सी हेवी मॉलिसिस पासून 3%, सी हेवी पासून 3% एवढं आपण भारतात तयार करतो. परंतु विदेशामध्ये जास्त तयार केलं जातं. जास्तीत जास्त निघू शकते विदेशामध्ये. परंतु भारतामध्ये सध्या तरी आपण 3%च करतो आणि याचा रेट आहे 49.41 रुपीज एवढा रेट सध्या भारतामध्ये आहे सी हेवी मॉलिसिस पासून तयार केलेला इथेनॉलचा. त्यानंतर मका आणि तांदूळ याच्यापासून आपण 20% इतकं इथेनॉल तयार करू शकतो. ह्या काही गोष्टी आहेत. नंतर पुढे बघूया इथेनॉलची निर्मितीचं गणित काय. आता हे गणित फार महत्वाचं आहे इथेनॉल निर्मितीच्या बाबतचं. इथेनॉल निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर साखर उत्पादन निर्गुंतवणूक इथेनॉल उत्पादनास परवानगी देणं शिवाय पर्यायच नव्हता. हे आपल्याला लक्षात आलं. जर आपल्याला इथेनॉल निर्माण करायचं तर यांना यापासून बी आणि सी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. मग त्यानंतर आपल्याला दिसून येतं की इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे बऱ्याच कारखानदारांनी. मग त्यासाठी सरकारने व्याज सवलत दिलेली आहे. हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. 50,000 कोटी रुपयांची तरतूद केली किंवा खर्च केलेला आपल्या कारखानदारांनी. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार इथेनॉल विक्रीतून आलेल्या पैशातून 2021-22 मध्ये साधारण 22.9% FRP शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती. 99.9% एवढी 2021-22 मध्ये. मग त्यानंतर 2022-23 मध्ये आपण 98.3% FRP देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे MSP जशी दिली जाते बाकीच्या उत्पादनांना तशी FRP आपण उसाला देत असतो. त्यानंतर मागील 10 वर्षामध्ये इथेनॉल विक्रीतून साखर कारखानदारांना 94 कोटी रुपयाचा नफा मिळालेला आहे बघा. म्हणजे एकीकडे जर आपण FRP शेतकऱ्यांना देतो मग कारखानदारांचं कुठेतरी नुकसान होतं. मग कारखानदारांचं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना आपण इथेनॉल उत्पादनाची परवानगी देतो. ह्या काही गोष्टी आहेत. मग इथेनॉल मिश्रणामुळे केंद्र सरकारचा खनिज तेलावरचा आयात जे आहे तरी 24.300 कोटी रुपयाचं एवढं 24,300 कोटी रुपयाची एवढी बचत आपली झालेली आहे. 24,300 कोटी रुपये सरकारचे वाचलेले आहे. या अनुषंगानं फॉरेक्स वाचलेले आहेत. तर हे आपल्याला महत्वाचं म्हणता येईल. 24,300 कोटी रुपये त्या अनुषंगानं महत्वाचं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे बघूया. पुढचा आपला हे आहे की बघण्या अगोदर आपल्याला बघावं लागेल याचे फायदे काय काय म्हणता येणार. याचे फायदे तर आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनाचे फायदे आहेच. शासनाला त्या ठिकाणी आपल्याला आर्थिकरित्या जर बघितलं आपण तर फॉरेक्स कमी खर्च होतील. हे शासनाचे फायदे. हे इकॉनॉमिकल फायदे आणि या ठिकाणी एन्व्हायरमेंटल फायदे. आपल्याला एन्व्हायरमेंटल फायदे इकॉनॉमिकल आणि एन्व्हायरमेंटल फायदे या ठिकाणी दिसून येतात. हे शासनाचे फायदे. त्यानंतर आपले फायदे शेतकऱ्यांचे फायदे काय. शेतकऱ्यांचे फायदे असं की FRP त्यांना वेळेवर दिला जाईल. FRP मग हे FRP जर त्यांना दिला तर या ठिकाणी काय होईल की त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होईल. आणि जे काही आपण म्हणतोय आपल्या पंतप्रधानांनी जे काही म्हटलं की आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आपल्याला आय उनकी दुगनी करनी है तो इसलिए हमें उनको FRP प्रॉपर देना होगा और उनका सक्षमीकरण हमें करना होगा. सक्षमीकरण यदि करना है तो इसके लिए हमें उन्हें टेक्नोलॉजी की जोड़ देनी होगी या फिर इनको ऐसे इथेनॉल की परवानगी कारखानदारों को देनी पडेगी. हे सगळं आपल्या या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढे चालूया. येऊया आपण आपल्या दुसऱ्या टॉपिक वरती. महत्वाचा टॉपिक आहे ॲग्रीश्योर फंड. ॲग्रीश्योर फंड आणि कृषी गुंतवणूक पोर्टल हे दोन अशा प्रकारे इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आपले कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. कृषी मंत्री आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर या ठिकाणी आपल्याला कृषी निवेश पोर्टल याचं सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. आपल्याला एक महत्वाचं आहे की शेतीमध्ये महत्वाचं काय की इन्व्हेस्टमेंट होत नाही. इन्व्हेस्टमेंट जर वाढवायची असेल तर त्यासाठी काही आपण सुलभता निर्माण करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कोणी इन्व्हेस्ट का करत नाही. त्याचं कारण काय. महत्वाची गोष्ट तर शेती ही अनसर्टन आहे. ती शाश्वती नाही. शाश्वती का नाही कारण महत्वाचंच आपण म्हणतो की आपल्याकडे पायाभूत सुविधा नाही. पायाभूत सुविधा नाही का कारण
शेतकऱ्यांना आपण विहीर तर देतो, पण त्याच्यासोबत त्याला पाईप लागेल ना. पाईप कुठे देतो आपण? त्याला पाईप प्रॉपर कधी देतो? अगोदर तो विहीर खोदून ठेवतो, 2 वर्ष विहिरीचीच वाट बघत बसेल, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर त्याला पाईप देतो, त्याच्यानंतर त्याला पाईप दिला की त्याचा मग शेतीत लावायसाठी त्याच्याकडे खर्च नाही, पैसा नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्या कारणाने हे सगळं शेतीचं आपल्याला अरिष्ट मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मग यानंतर आपल्याला दिसून येतं की अडचणी ह्या कारणाने होत आहेत. मग हे इन्व्हेस्टमेंटसाठी आपण असे काही 2 इनिशिएटिव्ह सुरू केले आहेत. ॲग्रीश्युअर फंड. तर हा ॲग्रीश्युअर फंड काय आहे नेमकं आपण बघून घेऊया. ॲग्रीश्युअर फंडचे ॲग्रीश्युअरचं जे लॉंग फॉर्म आहे ते जर बघितलं आपण, ॲग्री फंड फॉर स्टार्टअप रुरल एंटरप्रेनर्स. मग आपल्याला दिसून येतं की आपल्याला स्टार्टअप्स निर्माण करायचे आपल्याला शेतीमध्ये. जर आपण इतर क्षेत्रामध्ये आपण स्टार्टअप्स निर्माण करतो, तसे कृषीमध्ये सुद्धा आपल्याला स्टार्टअप्स निर्माण करायचे आहेत. कारण की आपण आपला जो युवक आहे त्याचा बाप म्हणतो युवकाला की बाबा तू शेती करू नको, तू दुसरं काहीतरी पाय, एखाद्या कंपनीत नोकर राह, एखादा कोणाकडे नोकर राह, पण ह्या शेती करू नको. 10,000 रुपयांनी तू शहरात गेला तर काम केलं तर चालेल, पण इथं भाऊ तू आपली 20 एकर शेती जरी असेल तरी ती करू नको, सरळ स्पष्टरित्या सांगतो. परंतु हे का होत आहे त्याच्या मागे कारण की आपल्याकडे फंड तर नाही, मग सोबत आपण स्टार्टअप कडे आपण बघत नाही. मग हा स्टार्टअप इनिशिएटिव्ह आपण सुरू करणं गरजेचं आहे आपल्या कृषीमध्ये. काय तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो की त्या शेतीच्या माध्यमातून काही प्रोडक्शन जर आपण लावलं, टोमॅटो जर लावला, टोमॅटोवरती आपण फूड प्रोसेसिंग करून सॉस निर्माण करू शकतो किंवा इतर काही गोष्टी आपण निर्माण करू शकतो. हे आपण त्या ठिकाणी म्हणणं गरजेचं आहे. स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांसाठी कृषी निधी हा निर्माण करणं आहे आवश्यक. त्यानंतर उद्देश काय आहे? कृषी क्षेत्रात संबंधित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणं हा ॲग्रीश्युअरचा प्रमुख हेतू या ठिकाणी आहे. कृषी क्षेत्राला स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणं. त्यामध्ये कृषी गुंतवणूक पोर्टल काय? मग कृषी गुंतवणूक पोर्टलचा हेतू असा आहे की कृषी क्षेत्राला गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाचं हे पोर्टल या ठिकाणी आहे. त्यामध्ये एकात्मिक आणि एकीकृत असं वन स्टॉप पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती जा, तुम्हाला सगळे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली माहिती मिळेल, कशा रीतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता येणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणता येतील. त्यानंतर पुढे चालूया. फार महत्वाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये शासनाचा आहे. त्याची घोषणा नुकतीच आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा केलेली होतीच त्या संदर्भात. आता घोषणा जी आहे तर ही 2022-23च्या बजेटमध्ये आपण केलेली होती. 2022-23च्या बजेटमध्ये करण्यात आलेली होतीच. फंडची रचना कशी असणार? 750 कोटी रुपयाचा निधी असेल श्रेणी 2 मध्ये. याचं काय असेल? वैकल्पिक गुंतवणूक निधी त्यानंतर स्थापन केलं जाईल आणि हे इक्विटी कर्ज आहे, या दोन्ही प्रकारची मदत या ठिकाणी करेल. त्यानंतर वैकल्पिक गुंतवणूक निधी म्हणजे या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे आणि खाजगी गुंतवणूकदार सुद्धा साधन आहे. यामार्फत अनुभवी गुंतवणूकदार निधी सुद्धा उभारला जातो आणि या ठिकाणी विशिष्ट गुंतवणूक धोरणाच्या नुसार त्याचं काही वितरण सुद्धा केलं जाणार आहे. निधी उभारणी कशी केली जाईल? हे नाबार्ड बघा 3 संस्था आहेत या ठिकाणी, नाबार्ड, कृषी मंत्रालय आणि यामध्ये नाबार्ड आणि कृषी मंत्रालय ह्या 2 संस्था प्रत्येकी 250 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करणार आहेत आणि उर्वरित जी रक्कम आहे तर ती 250 कोटी रुपयाची गुंतवणूक खासगी गुंतवणूकदारांकडून केली जाणार आहे आणि अन्य संस्थांकडून सुद्धा उभारली जाणार आहे. म्हणजे 250 कोटी 500 आणि त्या ठिकाणी 750 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी केली जाणार आहे. निधी व्यवस्थापन कसं केलं जाणार आहे तर याचं मॅनेजमेंट जे आहे ते नाबार्डकडे आपण देऊया. या ठिकाणी व्यवस्थापनाची जबाबदारी नाबार्डच्या सहाय्यक कंपनी आणि नेव्हिवेंचर लिमिटेड याच्याकडे हे सोपवण्यात आलेलं आहे. अशा काही संस्था आपल्याला म्हणता येईल. ही इन्शुअर फंडची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ह्या काही गोष्टी आपण आहेत त्या आपण नक्कीच या मॅगझिनमध्ये बघितल्या पाहिजे. फार सुंदर रीतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आपण लवकरच या मॅगझिनची जे काही आपलं कौटिल्य मासिक आहे या कौटिल्य मासिकाची आपण एक्सप्लेनेशनची सिरीज सुद्धा चालवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एक कोर्स सुद्धा आपला असेल, त्याच्यामध्ये नक्की तुम्ही एनरोल करू शकाल. त्यानंतर आहे बघता येईल आपल्याला 2 फंडच्या योजना काय काय. तर एन्शुअर FOF योजना या अंतर्गत स्टार्टअप अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या श्रेणी 1 श्रेणी 2 या वैकल्पिक गुंतवणूक निधीचा यामध्ये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ॲग्रीश्युअर डायरेक्ट योजना ही काय असेल? ॲग्रीश्युअर डायरेक्ट योजना यामध्ये प्रारंभिक टप्प्यातले काही स्टार्टअप थेट इक्विटीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाणार आहे. मग यामध्ये कृषी क्षेत्रातील काही नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल. फायदा काय होईल? नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल, हे फायदे आहेत. त्यानंतर म्हणता येईल कृषी उत्पादनाच्या मूल्य साखळीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांची उभारणी मदत होईल. रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होतील. त्याच्यानंतर काय होईल की IT आधारित उपायांचा उभारणी आणि विकास सुद्धा साधन केलं जाणार आहे. या काही गोष्टी आपल्या फायदेशीर म्हणता येणार आहे या 2 निधींच्या माध्यमातून. तर लिखाणात्मक दृष्टिकोनातून फारच महत्वाच्या काही गोष्टी आहेत.
त्यानंतरचा टॉपिक आहे आपला महत्वाची एक योजना, जे मिशन आपल्याला म्हणता येईल, प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान PM जुगा. PM जुगा योजना काय आहे किंवा हे अभियान काय हे आपल्याला बघायचं. मूळतः हे आदिवासी समुदायांसाठी सुरू केलेलं असं एक अभियान आहे. या माध्यमातून आपण काय करणार आहोत की आपल्याला आदिवासी समुदायाच्या क्षेत्रांमध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करणं हा आपला प्रमुख हेतू या ठिकाणी असेल. प्रधानमंत्री उन्नत जाती ग्राम अभियान PM जुगा या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. तर यामध्ये काय म्हणता येईल की PM जुगा जे आहे हे अभियान प्रधानमंत्री जनजातीय अधिवास न्याय अभियान जे आहे याला आपण PM जनमन वरती आधारित आहे. PM जनमन जे म्हणतो त्यावरती हे आधारित असलेलं एक अभियान आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करणार. प्रत्येक आदिवासींना आपण त्या ठिकाणी घराची त्या ठिकाणी उपलब्धता करून देणार. प्रत्येकांना घरकुल उपलब्ध करून देणार. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते आपण उपलब्ध करून देणार. त्यामध्ये वीज निर्माण करून देऊ. हे सगळं आपण त्या ठिकाणी उपलब्ध आपल्या आदिवासी समुदायांना करून देणार. त्यांचं सक्षमीकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अनुसूचित जमातींचं सक्षमीकरण करण्याचा हेतू आपल्याला या ठिकाणी असेल. मग या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आहेत की अभियानाचे काही प्रमुख लक्ष्य काय आहेत, टार्गेट्स काय आहेत या अभियानाचे. काही 4 प्रमुख टार्गेट्स आपल्याला दिसून येतात. 4 प्रमुख टार्गेट्स. पहिलं टार्गेट या ठिकाणी पक्क्या घरांसारख्या काही मूलभूत सुविधांच्या उपलब्धता या ठिकाणी करून देणं. विकास ग्रामीण पायाभूत सुविधांचा सुविधीकरण करणं. मग याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला या फोटोमध्ये बघा, घर उपलब्ध करून देणं, वीज निर्माण करून देणं, वीज उपलब्ध करून देणं, रस्ते, कृषीचा विकास करून देणं, या कृषीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, हे सगळे याच्या ठिकाणी असेल. कृषी कोणत्या आदिवासी समुदायांच्या कृषी असेल त्यांच्या. त्याच्यानंतर कौशल्य विकास उद्योजकता. या माध्यमातून काय होईल की एखाद्या घरचा एखादा युवक आहे, युवक हा सध्या बेरोजगार आहे. हा बेरोजगार असल्या कारणानं याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. मग का डबघाईस आली आहे? कारण तो बेरोजगार आहे. मग बेरोजगार का आहे? कारण त्याच्याकडे कौशल्य नाही. कौशल्य नसल्या कारणानं तो बेरोजगार आहे. मग त्याला काय करू आपण? कौशल्य विकास करू आणि त्याची उद्योजकता प्रोत्साहित करू. अशा रीतीनं आपण त्याला काय करूया की आपण पुण्यासारख्या ठिकाणी त्याला कंपनीमध्ये पाठवूया. तिथे आपण त्याला जॉब भेटेल. त्याच्यानंतर आपण अमरावतीमध्ये जर PM मित्रा पार्क आलेले असेल तर त्या ठिकाणी त्याला रोजगार मिळेल. ह्या काही गोष्टी आपल्याला म्हणता येईल. टेक्स्टाईलच्या संदर्भामध्ये त्याला काही आपण योजना किंवा कौशल्य आपल्याला त्याला देता येईल. अनेक क्षेत्राच्या बाबत जर त्याला मोबाईलचं काही आवड असेल तर मोबाईलची दुरुस्तीचं एखादा दुकानात टाकू त्याला, असं काही गोष्टी करता येणार. त्यानंतर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सर्वसमावेशक उपलब्धतेची खात्री या ठिकाणी केली जाणार. तर आपल्याला आदिवासी समुदायातले जे काही इलिटरसी मोठ्या प्रमाणात आहे ती इलिटरसी कमी करायची आहे. जर ही गुणवत्ता आपण त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण जर त्यांना दिलं तर या ठिकाणी त्यांचं सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. जर त्यानंतर आपल्याला 4था पॉईंट म्हणता येईल निरोगी जीवन आणि सन्मानपूर्ण वृद्धांचं आपल्याकडे वृद्धत्वाची हमी आपल्याला द्यायची आहे. कारण काय होतं की आदिवासी समुदायामधले जर काही वृद्ध असले तर त्यांना कुठेतरी कोणताच आधार नसतो. ते एकटे राहावं लागतं त्यांना. ह्या सगळ्या गोष्टी होतात. ना आरोग्याची त्यांची कोणी निगा घेणार असतं, ना आर्थिकरित्या निगा घेणार असतं. मग त्यांना जर एक चांगलं आयुष्य आपल्याला द्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना आपण आरोग्याच्या सुविधा देणं गरजेचं आहे. हॉस्पिटल्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं आणि फ्री त्यांना हेल्थ केअर आपण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या माध्यमातून आपल्याला कल्याणकारी राज्य निर्माण करता येणार आहे. जे आपल्या DPSP मध्ये आपण सांगितलं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये जे काही सांगितलं आपण भाग 4 मध्ये संविधानाच्या, तर हे जे काही हेतू आहेत हे आपले साध्य या माध्यमातून होणार आहे. आपण यामधूनच सांगितलं की आर्टिकल 46, या आर्टिकल 46 मध्ये SC/ST चं कल्याण साध्य आपल्याला करायचं आहे. हे आपला हेतू या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. ह्या काही गोष्टी आपण सांगता येणार आहे यामध्ये. तर अशा काही महत्त्वाच्या योजना आपण बघितल्यात किंवा काही टॉपिक्स आपण बघितलेत. त्यानंतर आपल्याला याचे उद्दिष्ट काय आपल्याला बघता येईल. हे उद्दिष्ट यामध्ये आहेत. जनजातीय बहुल गावांमध्ये आकांक्षी जिल्ह्यांमध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोनातून याच्यामध्ये सॅच्युरेशन कव्हरेज यामध्ये जनजाती कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणा करणं हा त्याचं प्रमुख उद्दिष्ट असेल. 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जातींची लोकसंख्या किती आहे? तर ही लोकसंख्या आहे 10.45 कोटी एवढी लोकसंख्या आहे. 10,45,00,000 एवढी लोकसंख्या आहे आणि 705 पेक्षा जास्त जनजाती समुदाय आपल्या देशामध्ये आहेत. त्यानंतर एकूण खर्च किती येणार आहे या अभियानासाठी? 79,156 कोटी रुपयासाठी येणार. ज्यात केंद्र सरकारची भागीदारी असणार 56,330 कोटी रुपये. बाकी भागीदारी
राज्याची असणार. त्याच्यानंतर म्हणता येईल आपल्याला कव्हरेज कुठेकडे केलं जाईल, 30 राज्यांमध्ये कव्हरेज केलं जाईल, कारण की सगळीकडेच आदिवासी समुदाय नाहीये, काही भागांमध्ये जा आपल्या देशामधल्या, त्यामुळे 30 राज्य असणार याच्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील साधारण 549 जनजाती याच्यामध्ये असणार, ज्यामध्ये आदिवासी संख्या जास्त आहे. मग यवतमाळ भाग किंवा नंदुरबार भाग महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आदिवासी समुदाय आहे, किंवा अमरावतीचा भाग, मेळघाट वगैरे भाग. त्यानंतर 2740 ब्लॉक्स मधील काही सुमारे 63,000 गावांना याच्यामध्ये गाव समाविष्ट असणार आहे. 5 कोटीहून अधिक जनजातीय लोकांना याचा लाभ मिळणार आहे, हे महत्वाचं म्हणता येईल. मग अंमलबजावणी कशी केली जाणार, 25 कार्यक्रमांचा समावेश असेल, 17 मंत्रालयांच्या माध्यमातून अंमल आणला जाईल. या माध्यमातून मग प्रत्येक मंत्रालयाचा अनुसूचित जमातींसाठी विकासात्मक योजना केली जाईल. DAPST ही काही आपण एक योजना आणूया, या अंतर्गत सुरू केलं जाणार आहे. निधीच्या सहाय्याने हे सगळं पुरवलं जाणार आहे. 5 वर्षात PM जुगा योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. 5 वर्षासाठी ही योजना चालणार आहे. मग निगराणी, यानंतर समाविष्ट असलेल्या गावांची एक PM गतिशक्ती पोर्टल आहे, त्यावरती नोंदणी केली जाईल. त्या नोंदणीच्या माध्यमातून भौतिक आणि आर्थिक प्रगतीसाठी देखभाल केली जाणार आहे. PM गतिशक्ती पोर्टलच्या माध्यमातून या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण फोकस केल्या पाहिजे अशा काही अभियानावरती. त्यानंतर पुढे म्हणता येईल आपल्याला PM जुगा अंतर्गत काही अभिनव योजना कोणकोणत्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून PM जुगाचा जो निधी आहे हा या ठिकाणी वांटित केला जाणार आहे किंवा डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. जनजातीय होमस्टे मग पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 1000 होमस्टे स्थापन केले जाऊन त्यामध्ये जनजातीय भागातील पर्यटन विकासाचा क्षेत्राचा विकास केला जाणार आहे आणि क्षमता वाढवली जाणार आहे. कारण की बऱ्याच भागामध्ये आता मेळघाट जर बघितलं आपण, मेळघाटामध्ये आपला चिखलदरा असो, त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आपण उभारतो आणि आदिवासी समुदायांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मग अशा वेळी आपण त्यांचं जर उपजीविका आपल्याला सुधारायची असेल, उपजीविका जर त्यांना चांगली द्यायची असेल, पर्यटन क्षेत्र अतिशय उत्तम त्यांच्यासाठी आपल्याला म्हणता येईल. वन अधिकार धारकांसाठी शाश्वत उपजीविका हा एक योजना आपल्याकडे आहे. यामध्ये या माध्यमातून एक विशेष घटक 22 लाख FRA पट्टा आपण धारकांचा विकास त्या माध्यमातून करणार आणि वन अधिकारांचा जलद गतीनं मान्यता दिलं आहे. त्यानंतर सरकारी निवास शाळांचं सुधारीकरण केलं जाणार आहे. यामध्ये आश्रम शाळा आणि जनजातीय शाळांचा पायाभूत सुविधा विकास केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो या ठिकाणी, हे सुद्धा महत्वाचं आहे. आदिवासी समुदायांच्या या आश्रम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्स्ट्रुमेंट्स खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पारदर्शकता सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक असेल. सिकल सेल रोग निदान सुविधा हे सुद्धा आवश्यक आहे, कारण की सिकल सेलचं प्रमाण हे आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं एक आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सिकल सेल मुक्त आपल्याला करायचं. त्यांना जनजातीय बहुउद्देशीय विपणन केंद्र आपल्याला याच्यामध्ये आपल्याला विपणन केंद्र सुद्धा स्थापन करायचे. त्यांच्या ज्या काही वस्तू बनवल्या असतील त्या सुद्धा खरेदी केल्या पाहिजे. मग अमरावतीमध्ये आपल्याला दिसून येतं की E-हट वगैरे अशा काही संस्था आहेत, त्या आपण या माध्यमातून त्यांची उत्पादनं आपल्याला विक्रीस नेता येणार आहे. या काही गोष्टी आहेत महत्वाच्या. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या आर्थिक घडामोडी, ज्या आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये च्या मासिकामध्ये ज्या आहेत, सप्टेंबरमध्ये घडलेल्या मासिक घटना त्या आपण चर्चा करणार आहोत. आर्थिकरित्या कोणकोणत्या रीतीने कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल. नक्की व्हिडिओ बघा पूर्ण. नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच. थँक्यू, धन्यवाद.